चिंतनाची जोडी हाचिला भगडो घडी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे कीर्तन निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताशी संवाद साधत एका विलक्षण असणाऱ्या गोष्टीविषयीची मागणी करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख चिंतनाची जोडी हाचिला भगडो घडी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या 27 वर्षांपासून अविरतपणे संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुण वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतायत। प्रत्यक्ष मागणीचा अभंग नाही पण त्याच्यामध्ये एक मागतायत काय त्यांनी संवाद साधतात। जगद्गुरु तुकोबारायांना परमार्थाचं सार सापडलेलं आहे। आपण सर्वजण परमार्थ करतो पण परमार्थ करत असताना परमार्थातील सार स्थितीपर्यंत गेलं पाहिजे। जर सार स्थितीपर्यंत जाता आलं नाही तर निवळ त्यांनी परमार्थाला नावं ठेवण्यात काय अर्थ नाही। महाराज नावं ठेवणं म्हणजे त्याच्याविषयी टीका टिप्पणी करणं असं नाही। नावं ठेवणं म्हणजे मी असा परमार्थ करतो मी असा परमार्थ केला हे म्हणण्यात काय तात्पर्य नाही। त्याचं सार सापडलं पाहिजे। ते सार तुकोबारायांना सापडलं। काय सार असेल परमार्थाचं ते सार म्हणजे भगवंताचं अखंड चिंतन करीत राहणं हे सार आहे महाराज। बाकी काही त्यांनी आणि अंतिम टोक आहे भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त होणं। मग त्या चिंतनाचाच लाभ तुकोबारायांना वाटायला लागला म्हणून चिंतनाची जोडी हाची त्याचा च लावला लाभ घडो घडी। तुकोबारायांसारख्यानं लाभाचं त्यांनी वर्णन करताना काय लाभ वर्णन करावं कोणता लाभ त्यांनी तुकोबारायांच्या दृष्टीने श्रेष्ठ असेल म्हणून 2-3 प्रकारचे लाभ पाहतातील पुढे चिंतन करताना पाहू। पण तुकोबारायांच्या दृष्टीने मात्र त्यांनी सर्वात श्रेष्ठ लाभ कोणता वाटत असेल तर अखंड भगवंताचं चिंतन होणं हाच लाभ आहे महाराज। म्हणून चिंतनाची जोडी चिंतन त्यांनी प्राप्त होणं जोडी म्हणजे साठवणूक करणं प्राप्त करून घेणं जमा करून ठेवणं हाची लाभ घडो घडी
म्हणून त्यांनी तो लाभ मला प्राप्त झाला पाहिजे. कोण प्राप्त करून देईन? तो परमात्माच प्राप्त करून देईन. तो प्राप्त झालेलाच आहे, फक्त त्यानं मला प्राप्त झालेली स्थिती ही टिकून ठेवायची, हा महत्वाचा विचार आहे. मग भगवंताच्या समोर विनंती करतात, तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. ही एक प्रकारची मागणीच आहे. तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये देवा बसा आणि बसून मला कायमस्वरूपी जाग ठेवा. कारण मी भरकटण्याची दाट शक्यता आहे, माझी वृत्ती त्यांनी महाराज इतरत्र जाण्याची दाट शक्यता आहे, माझं मन फिरण्याची शक्यता आहे. तुम्ही जर सांभाळत ना तर मी एका विशिष्ट असणाऱ्या स्थितीवर कायमस्वरूपी टिकून राहील. मग तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्हीच आतमध्ये बसून मला जाग ठेवा. मज जागवा निर्धारी. का बरं? मन त्यांनी भटकणारच आहे, त्याचा स्वभावच आहे भटकणं. असं असतं, जोपर्यंत उपाधी असते ना तोपर्यंत सगळ्याच गोष्टीला सामोरं जावं लागतं. तसा आरसा समोर ठेवलेला असला आणि त्याच्या समोर जर तुम्ही बसलात तर जोपर्यंत आरसा समोर आहे तोपर्यंत तुम्हाला प्रतिबिंब दिसणारच आहे. तसं जोपर्यंत तुम्ही या शरीररूपी विग्रहामध्ये आहात, जरी तुम्ही बाधित अनुवृत्तीने व्यवहार करीत असले तरी सुद्धा, तुमच्या दृष्टीने संपूर्ण जगताचा बाध झालेला असला तरी सुद्धा सुखदुःखाचे हेलकावे मात्र तुम्हाला सहन करावेच लागतात. प्रत्येक व्यवहाराला तुम्हाला सामोरं जावंच लागतं. तो महापुरुष जरी असला तरी त्याला सगळे व्यवहार करावे लागतात. म्हणजे व्यवहार करत असताना व्यवहारामध्ये गुन्हे दिसतात आणि दोषही दिसतात. म्हणून डोळे त्यांनी उघडले की त्यांनी काळं पिवळं हिरवं निळं दिसणारच आहे. कानात जर बोळे घालून ठेवले तर ठीक आहे, नाही तर कानातले बोळे काढले की काय चाललंय बाहेर सगळा आवाज कानावर येणारच आहे. मग तो कर्कश आवाजही असू शकतो, मधुर आवाजही असू शकतो. मग त्यांनी आवाज आल्याबरोबर मनुष्य लगेच समीक्षा करायला सुरुवात करे, हा फार कर्कश आवाज आहे, हा फार मधुर आवाज आहे. मग त्याला आला म्हणूनच त्याने घेतला. महत्वाची गोष्ट आहे. कान उघडे असल्यावर आवाज येणारच आहे, डोळे उघडे असल्यावर रूप दिसणारच आहे. मग ते जे दिसतं ते त्यांनी फक्त तुमच्या मनासारखंच असतं असं नाही, तर ते त्यांनी महाराज नानात्वानं भरलेलं असतं. नानात्वाची प्रतीती तुम्हाला येऊ शकते जीवनमुक्त जरी झालात तरी सुद्धा. महत्वाचा मुद्दा सांगतो. मग काय करावं लागेल? मग मन जर धावलं आणि मनामध्ये जर विचारांची शृंखला निर्माण झाली आणि मूळ मुद्दा चिंतनाचा बाजूला राहिला, मग काय करायचं? म्हणून त्यांनी देवाला स्पष्ट सांगून टाकलं, देवा असं करा, हे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. माझं मन जिथं जिथं भटकल ना देवा, ते जर त्यांनी वावग्या ठिकाणी जात असलं, तुमच्या चरणाजवळ येत असलं, तुमचे गुणानुवाद गात असलं, तुमची लीला जर गात असलं, तुमची क्रीडा सांगत असलं, तुमचं ज्ञान जर त्यांनी लोकांच्या समोर प्रतिपादन करत असलं, ऐकत असलं तर आनंद आहे. पण जर हे मन त्यांनी वावग्या ठिकाणी प्रवास करत असलं तर मात्र तुम्ही मला सांभाळा. आणि हे त्यांनी मन जिथं जाईल तिथं सुदर्शन चक्र आडवं घाला. जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. ते सुदर्शनच आडवं घाला, म्हणजे मनाला पुढे जाताच येणार नाही. असं श्रेष्ठ असणार त्यांनी वर्णन जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर अंतकरणातला भाव प्रगट करत सांगताय. तुकोबारायांना भगवंतानं विचारलं, तुकोबा अशी स्थिती जर झाली मग काय करालो? म्हणे काहीच नाही देवा. तुका म्हणे भोजे म्हणजे पूर्ण होऊन, पूर्णत्वाला प्राप्त होऊन. मग मी नाचेन, मी पूर्णत्वाला प्राप्त होऊन फक्त नाचतच राहीन तुझ्या गुणानुवादामध्ये. आणि कसा नाचेन? निर्लज्ज, सगळ्या प्रकारची लाज टाकून देईन आणि निर्लज्ज होऊन तुझ्या छंदामध्ये, तुझ्या गुणानुवादामध्ये त्यांनी अशा पद्धतीने नाचेन. एवढंच मला हवंय, याच्यापेक्षा दुसरी काही अपेक्षा नाही. वर्षानुवर्ष आपण सप्ताह करतो, परमार्थ करतो, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काय प्राप्त करून घेतलं पाहिजे हे प्राप्तव्य कळालं पाहिजे. आपलं त्यांनी मनुष्य जन्माचं गंतव्य काय आहे ते गंतव्य आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला काय साध्य करून घ्यायचं त्या साध्याचाही विचार केला पाहिजे. नवे नवे परमार्थ करत असताना परमार्थ हा फलाकडून पाहिला पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. लोक संसार फलाकडून पाहतात, बिगर फळाचा संसारच करीत नाहीत लोक. खरं सांगतो मी तुम्हाला, त्याला नोकरी करायची असली तर आधी चौकशी करतो, किती पॅकेज मिळणार आहे, म्हणजे पगार किती मिळणार, आधी त्यांनी विचारपूस केली जाते. त्याला व्यवसाय करायचा असेल तर किती त्यांनी नफा होणार आहे याचा त्यांनी विचार केला जातो. म्हणजे संसार करताना त्यांनी आधी काय फल प्राप्त होणार आहे याचा विचार केला जातो. हे जसं आहे ना तसं परमार्थ करत असताना सुद्धा काय फलप्राप्ती होणार आहे त्या फलाचा आधी विचार केला पाहिजे. म्हणून हा अंतिम त्यांनी मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. पण जगद्गुरु तुकोबारायांसारख्या महापुरुषांना आणि फल जर काय हवं असेल तर अखंड भगवंताचं चिंतन करणं हेच फल वाटलं. आणि म्हणून त्यांनी महाराज उपक्रम करताना म्हणजे चिंतनाची जोडी आणि उपसंहार करताना म्हणतात मग मी नाचेन निर्लज्ज. तुझ्या चिंतनात मी निर्लज्ज होऊन नाचेन हे सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणजे परमार्थाचं सार इथं येऊन त्यांनी थांबलं. काहीच मिळवायचं नाही, बाकीचं सगळं जग बाजूला करायचं आणि फक्त भगवंताचं चिंतन करायचं हा त्यातला दिव्य भाव आहे. तो तुकोबारायांना वर्णन करून सांगायचा आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला.
चिंतनाची जोडी हाचिला भगडो घडी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. तुमचं मशीन मधलं मला कळायला लागले रोज कीर्तन करून खरं सांगतो. हे वाढवा ते कमी करा मला त्याचं चांगलं कळायला लागले. मला घसा बसल्यावर थोडासा ट्रबल जर वाढवला ना की मग जरा बसलेला त्याने आवाज असतो ना जरा सारखा होत असतो. वाढवा बरं थोडासा ट्रबल. अरे आज आपल्या सप्ताहामधील उपांत्य दिवस आहे म्हणजे जागराचा दिवस आहे. त्याला जागराचा दिवस म्हणतात, त्याला मागणीचा दिवस म्हणतात. असे हे आपण ठरवलेले नियम आहेत. पण तरी सुद्धा आज उद्या काला होणार म्हणजे प्रसाद प्राप्त होणार. उद्या प्रसाद प्राप्त होणार म्हणजे आज त्यांनी मागणी केली पाहिजे काहीतरी म्हणून त्यांनी मागणीचा दिवसही याला म्हटलं जातं. पण आपण भगवंताच्या समोर त्यांनी उभं राहून काय मागितलं पाहिजे याचा विचार सगळ्या लोकांना कळायला पाहिजे. महाराज समाजामध्ये 2-3 प्रकारचे लोक असतात, 4 प्रकारचे लोक समाजात पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय सामान्य पामर असतात, विषय असतात, मग जिज्ञासू असतात, मग ज्ञानी असतात. असे 4 प्रकारचे लोक असतात. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार चालू असतात. पामराच्या मनात त्यांनी आटून वेटून मुंडासा बांधून त्यांनी फिरत असे मायसा अशी त्याची अवस्था असते. त्याला कुठे तोंड घालतो. त्याला काही त्यांनी प्राप्त करून घ्यायचं असते. चोऱ्या माऱ्या करून अनैतिक मार्गाने प्राप्त करून घेणं हा त्याच्या पोटातला भाव असतो. विषयी पुरुष जरा बरा असतो, त्याला त्यांनी शास्त्र संस्कार असतात. तो त्यांनी विहित कर्म करण्याच्या मागे त्याने असतो. वेदानं 2 प्रकारचे कर्म सांगितले. एक विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म हे विहित कर्म आहेत. निषिद्ध कर्म म्हणजे करू नको म्हणून सांगितलेले कर्म. जो तो विषयी असणारा पुरुष आहे तो काय करतो, तो विहित कर्मांच्या अनुष्ठानामध्ये रत असतो. त्याला त्यांनी महाराज विहित कर्म करायला आवडतात. तो यज्ञाधिक कर्म करतो. त्याच्या पोटात इहलोकातल्या सुखाची भोगाची अपेक्षा असते. त्याच्या पोटामध्ये परलोकातल्या भोगाची सुद्धा अपेक्षा असते. त्याला वाटतं यज्ञ करायचे आणि इंद्र व्हायचं. हे म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर शतमख संपत्ती स्वर्गीची असं आपण त्यांनी पाहतो. म्हणून त्याच्या पोटातला भाव आहे त्याला स्वर्गाधिकाची प्राप्ती करून घ्यायची. जिज्ञासूला मात्र हे काही नको. त्याला जिज्ञासा लागलेली आहे स्वरूपाला जाणण्याची. अथवा तो ब्रह्म जिज्ञासा म्हणून त्यांनी ब्रह्मसूत्र बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रस्थांतरी जो मनुष्य पाहतो तो भाग्यवान आहे महाराज. प्रस्थांतरी फारच गरजेचे म्हणून त्यांनी मला सूत्र निर्माण करण्याकरिता आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रगट झाले आणि त्याच्यावर भाष्य करण्याकरिता प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले. म्हणून शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्य कृतो वंदे भगवंतो पुन्हा पुन्हा. हरिहर प्रत्यक्ष प्रगट झाले. एकानं सूत्र प्रगट केले आणि एकानं त्याच्यावर भाष्य केलं. व्यासांनी सूत्र प्रगट केले आणि शंकराचार्यांनी भाष्य केलं. ते गरजेची गोष्ट आहे. प्रस्थांतरही आहे ती पाहिली पाहिजे. त्याच्यामध्ये मग आपल्या मनातला भाव त्यांनी पूर्ण होण्याचं करण्याचं सामर्थ्य जिज्ञासूच्या मनातलं. काय जिज्ञासा आहे, त्याला व्यापक असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला जाणायचंय. तो म्हणतो आता तो ब्रह्म जिज्ञासा. म्हणून त्यांनी महाराज तो जाणावया लागी भजे. त्याला त्यांनी महाराज त्याला प्राप्त करून घ्यायचं. तो बसतोच त्याच्याकरता. चौथ्याला काही करायचंच नसतं महाराज. चौथ्याची काही करण्याची नाही. चतुर्विधा भजनते माम 4 प्रकारचे भजतात की नाही महाराज. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज जो ज्ञानी आहे तो अतिशय श्रेष्ठ मानला जातो. त्याला काही मिळवायचं नसतंय. तो त्याच्या मुद्द्यावर स्थिर झालेला आहे. त्याच्या दृष्टीने संपूर्ण जगत मिथ्या ठरलेला आहे. त्याच्या दृष्टीने ब्रह्मच सत्य आहे. तो त्यांनी महाराज अंतर्मुख झालेला आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे या सिद्धांतावर आरूढ झालेला आहे. असा जो चौथा असणारा ज्ञानी पुरुष आहे. म्हणून प्रत्येकाच्या मनात काही विचार आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये काही मिळवण्याची त्यांनी इच्छा आहे. असे त्यांनी मिळवणारे आहेत ना त्याचे 2-3 प्रकार आपण करायचे. एक कनिष्ठ प्रकार आहे, एक त्यांनी मध्यम असणारा प्रकार आहे आणि एक उत्तम असणारा प्रकार आहे. म्हणून कनिष्ठ प्रकार कोणता असेल, संसाराची अपेक्षा करतो त्याला त्यांनी महाराज इहलोकातले भोग अपेक्षित आहेत आणि परलोकातले भोग अपेक्षित. त्याच्यात पामर आणि विषयी लोकांना बसवायचं. पण हे त्यांनी महाराज इथल्याच भोगांची अपेक्षा करतात. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, एवढी त्यांची अपेक्षा. म्हणून वेल मांडवाला जावा. सरळ सरळ शब्द आहे महाराज. वेल मांडवाला जाणे म्हणजे आपलं सगळं लेकर बाळ बायका पोरं सगळे आनंदात राहणे, पोटभर खाणे, मस्त 5 बोट तुपात राहणे, अशा पद्धतीने जीवन जगणे.
एवढीच त्याची अपेक्षा. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव हेची करी हाव संसारिका. संसारिकाला काय हवं असते? एवढीच हवं असते महाराज. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा जर कोण असेल मध्यम दर्जाचा, त्याला त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. त्याला फक्त आत्मज्ञानापर्यंत न थांबता ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. त्याला फक्त ब्रह्मज्ञानापर्यंत थांबायचं नाही, त्याला मोक्ष स्वरूपापर्यंत जायचंय. कारण ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. पण फक्त ज्ञानापुरतं थांबायचं नाही, ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जायचं. पण मोक्ष प्राप्ती करता त्याची तळमळ अशा पद्धतीने असते आणि तो मोक्षापर्यंत अट्टहास करून जातो सुद्धा. तो जिज्ञासू आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. तो ज्ञानी आहे की त्याला ज्ञान झालेलं आहे, त्याला मोक्ष स्वरूपापर्यंत जाता आलं. हा मधला टप्पा आहे. तुम्हाला याच्यापेक्षा काय श्रेष्ठ सांगशील? महत्वाची गोष्ट, ज्ञानापेक्षा काय श्रेष्ठ आहे महाराज? कारण गीता म्हणते श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात. पुढचं नका म्हणू, मला ज्ञान श्रेष्ठ आहे सांगायचं ना म्हणून. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात. ज्ञानात ध्यान विशेष ते पुढचे मुद्दे आहेत. किंवा नाही ज्ञानेन सदृश, ज्ञानासारखं पवित्र जगात दुसरं काही नाही महाराज. असं श्रेष्ठ असणारं ज्ञान आहे. मग ज्ञानापेक्षा आता काय मोठं सांगशील? ज्ञानाला जर मध्यम म्हणतोस, त्याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना महाराज, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे भगवंताचा सगुण साक्षात्कार. सगुण साक्षात्कारापर्यंत जाणं, फक्त साक्षात्कार होणं असं नाही. त्या परमात्म्याला जाणणं, त्या परमात्म्याला पाहणं आणि प्रत्यक्ष परमात्म्याला भेटणं ही उच्च असणारी स्थिती आहे महाराज. आपला वारकरी संप्रदायच एक असा संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये हे विशेषत्व आहे. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा सांगतो. जगभरात तुम्ही फिरा महाराज, काही ठिकाणी निवळ ज्ञानाला महत्व आहे. ते त्यांनी महाराज या बाकीच्या सगळ्या गोष्टींना नगण्य समजतात. वृंदावनात जर गेला तर फक्त भक्तीलाच महत्व आहे. तिथं भक्ती नृत्य ती यत्रच धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्य ती यत्रच. फक्त भक्तीलाच महत्व आहे. ते ज्ञान सांगायला लागलं म्हणतं गप राहता, बाकीचे खटखट घालू नको, फक्त भगवंताच्या भक्तीविषयी बोल. मग तिथं फक्त भक्ती सांगितली, ज्ञानाला प्राधान्य दिलंच नाही. ज्ञान वैराग्याला काही प्राधान्य नाही. मग त्याने तिथं त्या ज्ञानाला आणि काही ठिकाणी असे आहेत महाराज, तुम्ही ऋषिकेशला जा, हरिद्वारला जा, तुम्ही काशीला जा, तिथं ग्रंथार्जन केलं जातं. निवळ ज्ञानाला प्राधान्य. तुमच्या भक्तीचं सांगायला लागलं म्हणजे तीर्थयात्रा करते म्हणजे तीर्थयात्रा धमाधमा, शहाणपणा करूच नका अजिबात. अशी त्यांची अवस्था असते. म्हणजे कुठं हे मानलं जातं, कुठं ते मानलं जातं. पण आपला वारकरी संप्रदायाचा एक असा संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये ज्ञानाला प्राधान्य दिलेलं आहे आणि फक्त ज्ञानाला प्राधान्य देऊन थांबले नाही, त्या ज्ञानाच्या वरती त्यांनी प्रवास करत ज्ञानोत्तर भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. याला मुक्तीवरील भक्तिदान असं त्यांनी म्हणतात. ते अतिशय महत्वाचं आहे महाराज. मुक्त झाले आणि मुक्त होऊन भगवंताच्या भजनामध्ये रममान झाले, मस्त झाले महाराज. कशाकरिता? त्यांना फक्त भगवंताचं चिंतन अपेक्षित आहे. हा त्यातला भाव आहे महाराज. या उच्च स्थितीवर त्यांनी गेले, ते उत्तम आहेत. ते उत्तम आहेत. तुम्हाला कनिष्ठ सांगून झालंय, परत परत कशाला सांगायचं? तुम्ही श्रवण करणारी मंडळी आहात. कनिष्ठ असा कीर्तनकार बोलायला लागला की आपण आपली त्यांनी कॅटेगरी शोधायची. आपण कोणत्या कॅटेगरीत आहोत? आपण कनिष्ठ आहोत, वेल मांडवायला नेणारे का? आपण मध्यम आहोत, मोक्षाकरिता तळमळ करणारे की आपण उत्तम आहोत, भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ होणारे? नेमके कोण आहोत आपण? याचा विचार आपण केला पाहिजे. हे कीर्तन उगाच नाही ऐकायचे, हे कीर्तन जीवनामध्ये उतरवायचे. नाही तर जन्मभर परमार्थ केला आणि यातलं काहीच नाही कळालं. कहा गए तो कहा नाही, केला तो कुछ नाही, काहीच हाताला आलं नाही. मग कशा करता परमार्थ केला? याच्यातली जर कोणतीच गोष्ट जीवनामध्ये साधली नाही. अरे आपलं जीवन जगायचं प्रत्येक त्यांनी घटकाला शास्त्र आहे ना. बिगर शास्त्राचं काय? आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, तुम्हाला माहित होते, पांढऱ्या फेटवाले देवकर बाबा. ते त्यांनी म्हणायचे अरे आपला आचार, जे आचरण आपण करतो ना, याला शास्त्र असलं पाहिजे. आपला आचार त्यांनी पूर्वमीमांसा शास्त्रानुसार असावा. आपला जो विचार आहे की नाही, हा विचार उत्तर मीमांसा शास्त्रानुसार असावा. आणि आपला जो उच्चार आहे ना, हा पाणिनीच्या व्याकरण शास्त्रानुसार असावा. महत्वाची गोष्ट आहे. आपलं बोलणं सुद्धा व्याकरणात असलं पाहिजे. समजा त्यांनी आपण सगळेजण आलो आणि आल्यानंतर मी तुम्हाला म्हणून मी आत्ताच आलो, कसं वाटलं कानाला? काहीतरी गेलं ना का? काहीतरी गेल्यासारखं वाटलं. मी आत्ताच आलं, बरं वाटलं नाही. मी आत्ताच आलो असं म्हणणं कसं संयुक्तिक वाटलं? व्याकरणात बोलणं झालं, मी आत्ताच आलो किंवा आम्ही आत्ताच आलो. असं आम्ही आत्ताच आलं असं म्हणल्यानंतर घोटाळा होईल ना. म्हणजे बोलणं सुद्धा व्याकरणात असलं पाहिजे. महत्वाची गोष्ट, व्याकरण हे शास्त्र आहे. म्हणून आपला आचार, आपला विचार आणि आपला उच्चार या प्रत्येक गोष्टीला काहीतरी शास्त्र आहे महाराज. आणि शास्त्र शुद्ध जीवन आपण जगलं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज जैमिनीने प्रगट केलं जे पूर्वमीमांसा शास्त्र आहे, ते बारकाईनं पाहिलं पाहिजे. त्यानुसार आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आपला जो विचार आहे तो श्रुती आणि स्मृतीनुसार असला पाहिजे. श्रुती म्हणजे वेदगर्भातल्या श्रुती. वेदामध्ये त्यांनी 3 कांड सांगितले, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. जे त्यांनी ब्राह्मण का आहेत की नाही त्याच्यामध्ये त्यांनी महाराज कर्मकांड सांगितलं. आरण्यके आहेत की नाही त्याच्यामध्ये उपासनाकांड सांगितलं.
आणि उपनिषद आहेत ना त्याच्यामध्ये ज्ञानकांड सांगितलं, त्रिकांडात्मक त्यांनी वेद आहे महाराज. श्रीमद भगवद्गीता सुद्धा त्रिकांडात्मक आहे, त्याच्यामध्ये कर्म उपासना ज्ञान वर्णन करून सांगितलं. म्हणून त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत, आपण आत्मसात करता आले पाहिजेत, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी हे जर नाही कळालं आणि जन्मभराही मी परमार्थ केला म्हणला तरी त्याच्या काय पदरात पडलं मला तुम्ही सांगा. म्हणून डोळसपणाचा परमार्थ असावा, विचाराचा परमार्थ असावा, नजरेचा परमार्थ असावा. परमार्थ करताना त्याला परिभाषा जीवनामध्ये उतरलेली असावी, हा महत्वाचा विचार. म्हणून उत्तम असताना त्यांनी जर जीवनामध्ये काय असेल, कोणता लाभ उत्तम असेल तर त्यांनी महाराज भगवंताला सगुण साकार करून उभं करणारे ज्ञानोबरायांसारखे काही सामान्य आहेत का? ज्ञानोबराय काय असे तसे आहेत का महाराज? मूर्तिमंत ज्ञानच आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणलं ते म्हणतात ते चाल ते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर मनुष्य पण ते भांब लौकिक. म्हणजे मनुष्य पण फक्त दिसायलाच आहे, ते मूर्तिमंत ज्ञानच आहे चालतं बोलतं. पण असं मूर्तिमंत ज्ञान आहे आणि ते ज्ञान म्हणतं हे चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कानोवन माळी वेगी भेटवा का, धनवाचे गुण गुणा वारावा येऊन जुना. कोण? ते मूर्तिमंत ज्ञान म्हणतंय की मला तो पाहिजे. ते म्हणतात तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा. काय व्हायचं राहिले खरं सांगा, काय प्राप्त करायचं राहिले, काहीच प्राप्त करायचं राहिले तरी पण म्हणतात का बरं? त्याचं काय कारण असलं पाहिजे? कारणाचा विचार, कारण मीमांसा पाहिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे त्यांना देव प्राप्तच झालेला आहे, त्यांना देव त्यांनी कळालेला आहे, त्यांनी देव पाहिलेला आहे, त्यांना देव भेटलेला आहे. पाहिलाच महाराज त्यांनी. हे आजी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू पाहिला रे हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, आजी सोनियाचा दिनू. तो परमात्मा पाहिलाच महाराज, तो भेटला सुद्धा. म्हणून तर म्हणतात आजी सोनियाचा दिनू भेटलाच महाराज. आजी संसार सुफळ झाला गे माय, देखील पाय विठोबाचे असं म्हणतात की नाही. म्हणून तर परमात्मा प्राप्त झाला. प्राप्त झाल्यानंतर म्हणतात तो माझा भाव. याचा अर्थ असा होतो की परमात्म्याला प्राप्त करून घेणं वेगळं आणि परमात्म्याला भोगणं वेगळं. लक्षात ठेवा, परमात्मा प्राप्त करणं वेगळं आणि परमात्म्याचा भोग घेणं वेगळं. काय भोग घेण्याचा प्रकार हा नवीन कुठून काढलास का तू, एखाद्याला वाटेल. मी म्हणतो असं नाही महाराज. त्या तत्वाला प्राप्त करणं आणि भोगणं याच्यातला अर्थ सांगण्याकरिता तुम्हाला सांगतो ऐका. ज्ञानोबराय म्हणतात निदैवाचे परिवरी लोह्या रतल्या सहस्रवरी वरी वैसोने उपवासू करी दरिद्री जे आहे की नाही. म्हणजे त्याला सोन्याच्या कांबी सापडल्या दैवयोगाने. मग त्या सोन्याच्या कांबी सापडल्या किती श्रीमंत झाला. मग एवढी श्रीमंती प्राप्त झाली त्याने खुडून खुडून खाल्लं तर 15 पिढ्या खातील. 10 12 सुद्धा नाही म्हणलं मी, 15 म्हणलो डायरेक्ट. एवढ्या खातील. एवढं घाबड त्याला सापडलं. मग सापडल्यावर खावं की नाही महाराज ते. त्याला सापडलं, त्याने खड्डं खाणलं, त्याच्यात ते पुरलं, त्याच्यावर पोतं टाकलं, जर्मलची ताटली घेऊन त्याच्यावर भीक मागायला बसला. खरं सांगा त्याला मिळालं नाही का? मिळालं. त्याचा उपभोग काही नाही. तुम्हाला प्रश्न विचारतो, माणसानं धन कमवलं पाहिजे की माणसानं धन त्यांनी महाराज खर्च केलं पाहिजे? नुसत्या नोटाला नोटा लावून ठेवल्या पाहिजे, त्याचे बंडल तयार केले पाहिजे. आणि कुठं बँका सगळ्या भरून झाल्यानंतर त्यांनी आणखी कुठेतरी जागा शोधली पाहिजे एखादं बळत करून. काय करतं ते जमा करून? नुसत्या जमा करायचे आणि ते जर भोगता आलं नाही त्याचा काय उपयोग आहे? ते भोगलं पाहिजे. जसं संसारामधलं धन मिळवावं आणि फक्त मिळून थांबू नये तर त्याचा व्यय करावा. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार
उत्तम व्यवहार करून जोडलं पाहिजे, चांगल्या व्यवहाराच्या माध्यमातून धन मिळवावं. आणि उदास विचारे वेच करी शब्द अंडरलाईन करण्यासारखा आहे. जमा करून ठेवायचं नाही, वेच करायचा. वेच केल्यानं समाधान प्राप्त होईल, वेच केल्यानं सुखी व्हाल, खर्च केल्यानं सुखी व्हाल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी जीवाला खाल्लं पाहिजे. किती दिवस जमा करता हो, स्वतःकरता कधीतरी जगा ना. स्वतःकरता जगायची गरज आहे महाराज. म्हणून त्यांनी मस्त आनंद घ्यावा जीवनाचा आणि परमार्थाच्या माध्यमातून घ्यावा. मस्त शब्दाचा अर्थ चंगळवादाकडे लावू नका, नाही तर खरकटी तिकडच जातात महाराज सगळे चंगळवादात. त्यांनी महाराज असं वाटतं आपला जन्मच बायका पोरं मस्त आयुष करण्याकरिता. हा आयुष शब्दच कसा तयार झाला असेल देव जाणे. मग त्याच्यातच सगळं जीवन खर्च करून टाकतात. मग त्याच्याकरिता नाही महाराज ते त्यांनी महाराज जीवन जगायचं काही थोडं जर खरोखर आपल्याकडे उपलब्धी झाली असेल तर भगवत चिंतन करावं, भगवंताकरिता अट्टहास करावा. जर हातपाय चांगले असतील तर तीर्थयात्रेला जावं. ती म्हणजे तीर्थया मगच ऐकलं तीर्थयात्रा धमाधमा. ज्ञानोबराय आधमच होते, तीर्थयात्रेला गेले होते सगळे साधू. तुकोबारायांचे शब्द सांग का, ते म्हणले वाराणसी गया पाहिली द्वारका. काही खोटं बोलतात का? वाराणसी गया पाहिली द्वारका. पाहिली म्हणतात त्याचा अर्थ 100% पाहिली. तुकोबाराय खोटं बोलतात का? नाही. म्हणजे ते वाराणसीला गेले, गयेला गेले, द्वारकेला गेले, परिणय तुका पंढरीशी, म्हणजे तुलनेला आले नाहीत पंढरीच्या. हा त्याचा अर्थ आहे. पंढरी सर्वात श्रेष्ठ हे त्यांना सांगायचं. पण माझं सांगण्याचं तात्पर्य, वक्तृ तात्पर्य कळालं पाहिजे. मला काय सांगायचंय, तुकोबाराय तीर्थयात्रेला गेले. मग तुकोबाराय ज्ञानी नव्हते का? तुकोबाराय श्रेष्ठ नव्हते का? मग तीर्थयात्रा करणं म्हणजे काय बावळटपणा आहे का? मग त्यांच्याकडे पाहून आपण जीवन जगतो, आपण करायला पाहिजे की नाही? मग तीर्थयात्रा कधी करता येईल? 2-4 नोटा मोडल्यावर करता येईल, त्याच्याशिवाय कशी करता येईल? तात्पर्य मला एवढंच सांगायचं, खर्च करणं आणि वेळ करणं. वेळ करण्यात तुम्हाला समाधान प्राप्त होईल, वेळ केला पाहिजे. तसं परमात्म्याला प्राप्त करून घेणं आणि प्राप्त केल्यानंतर परमात्म्याला भोगणं महत्वाची गोष्ट आहे, महत्वाचं चिंतन आहे महाराज. जसं त्यांनी ती प्रकृती आहे ना, तिनं परमात्म्याला नावारूपाला आणलेलं आहे. ती स्वतः म्हणते, पती जन्मला माझे उदरी, मी झाले दयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावं माझा. याच्या पुढचं फार महत्वाचं, सगळ्यांनी कान उंच करून ऐका. सर्वापरी पती भोगीजे ओझा. मी सर्वापरीनं पतीला भोगते. एवढंच मला सांगायचं. पुढचं त्याच्या पुढचा अभंग फार गोड आहे महाराज. तो निर्गुणपती आवडे मज, आदिमाय पाठी भाज झाले हो. हा महत्वाचा विचार. मला तो निर्गुण आहे पती मला फार आवडतो. मग मी काय केलं, तो त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. मग मला त्याला भोगायचं, त्याला भोगण्याकरिता मी आधी आई झाले. म्हणजे त्याला त्यांनी सगुण साकार केलं प्रकृतीनं. कारण त्याच्या ठिकाणी नाम नाही, रूप नाही, ते नामरूपीच्या ठिकाणी आहेत महाराज. नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही. हे आकाराच्याच ठिकाणी आहे महाराज. नामरूप आणि संबंध, जातिक्रिया आणि भेद हे सहाही त्यांनी महाराज जे आहेत की नाही, हे फक्त आकाराच्या ठिकाणी आहेत. वस्तू नाम परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी याचा लवलेश सुद्धा नाही. म्हणून त्या प्रकृतीनं त्याला नावारूपाला आणलं. म्हणून निर्गुणपती आवडे मज आधी माय, मी त्याची आई झाले. पाठी भाज म्हणजे त्याची पत्नी झाले. मग त्याला भोगू लागले. म्हणून तर म्हणतात, मी मायराणी पतिव्रता शिरोमणी, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. ज्ञानोबराय सांगतात, मी निरंजन स्वरूपामध्ये, निर म्हणजे शुद्ध, त्यांनी अंजन, त्याच्या ठिकाणी मी क्रीडा करतोय.
हे क्रीडा करण्याचं माध्यम आहे, मला प्राप्त करून घेतलेलं आहे आणि आता फक्त भोगायचं शिल्लक राहिलेलं आहे. हे भोगणं म्हणजे काय, कशा पद्धतीने भोगाल, येणं केनं प्रकारानं त्याला भोगण्यापर्यंत गेलं पाहिजे. भोगायचं म्हणजे नेमकं काय करायचं, जे प्राप्त झालेलं आहे सच्चिदानंद स्वरूप, त्या स्वरूपापर्यंत गेल्यानंतर अखंड तागणे महाराज त्या स्वरूपाचं चिंतन करीत राहायचं, हे त्याला भोगणं आहे महाराज. काय करायचं, चिंतन करीत अखंड त्याच्या चिंतनात राहायचं. मग बाकीचं कशाचं चिंतन डोक्यात येऊ द्यायचं नाही, चिंता तर नाहीच नाही, बाकीचं कोणतं चिंतन डोक्यामध्ये येऊ द्यायचं नाही. अखंड त्या सच्चिदानंद स्वरूपाचंच चिंतन आपल्या चित्तामध्ये त्यांनी असलं पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. मग पारमार्थिक माणसं त्यांनी महाराज उत्तम गोष्टीपर्यंत जातात, परमात्मा स्वरूपापर्यंत जातात, म्हणजे सगुण साकार दर्शनापर्यंत जातात. उत्तम त्यांनी महाराज स्थिती सांगितली. कनिष्ठ जे आहेत ते संसारातच चिंब आहेत, त्यांना त्याच्यातच समाधान वाटतं. जे मध्यम आहेत ते मोक्षात रमलेले आहेत, त्यांना वाटतं बस आता मोक्ष प्राप्त झालेला आहे. पण जे उत्तम आहेत ते त्याच्यापेक्षा ज्ञान गिळून गावा गोविंदो या भूमिकेत आहेत. आणि मग ते त्यांनी महाराज त्या परमात्म्याला सगुण साकार करून उभं डोळ्यासमोर करतात. आणि तो एकदा भेटला रे भेटला की भेटल्यानंतर काय करतात, अखंड त्याचं चिंतन करीत राहतात. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायी ते पावले विटेवरी. चिंतन हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे महाराज. चिंतने सर येतो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. म्हणून त्यांनी महाराज मंगलमय जर काय असेल तर भगवंताचं चिंतन मंगलमय आहे. म्हणून सर्वात श्रेष्ठ जर त्यांनी महाराज परमार्थामध्ये काय असेल तर ते भगवंताचं चिंतन आहे. मग आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे की आपण अखंड भगवंताचं चिंतन करतो काय. जे 24 तास आपल्याला दिवसभरात मिळालेले असतात त्या 24 तासाची थोडीशी यादी तयार केली पाहिजे, आपण आपली केली पाहिजे. मग त्या 24 तासामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नेमकं काय काय करतो आणि त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणायच्या, त्याच्यात आपण भगवंताचं चिंतन किती करतो याचा विचार केला पाहिजे. आणि जर त्यांनी महाराज वजाबाकी करून त्यांनी महाराज काही शिल्लक राहिले नाही, मग घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. काहीतरी जर शिल्लक संसारात शिल्लक राहिला मग काय करतात, तो संसार शिल्लक राहू नये. परमार्थ त्यांनी जास्त असावा आणि संसार नाईलाज असतो असावा. नाईलाज असतो, गरज आहे ना, श्वास घेण्याची गरज आहे ना तुम्हाला, म्हणून श्वास तुम्ही घेतला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. तसं त्यांनी ज्या कुळात जन्माला आलात, ज्या गोत्रात जन्माला आलात, ज्या परिवारात जन्माला आलात त्याची जबाबदारी तुमच्यावर असते. मग जबाबदारी पोटी संसार त्यांनी करणं प्रारब्धानं होणारा संसार आहे. म्हणून त्यांनी म्हणतो तो संसार त्यांनी करीत राहिलं पाहिजे, त्याच्याकरिता अट्टहास नाही केलं पाहिजे. महाराज म्हणतात करिता भरोवरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वाहावसी. हातपाय खोडून जर त्यांनी प्रपंच करीत बसशील, जो प्रारब्धानं मिळणार आहे, तुला वाटतं स्वसामर्थ्यानं प्रपंच मिळत नसतो. प्रपंच हा त्यांनी महाराज प्रारब्धावर अवलंबून असतो. मोक्ष स्वरूपाची प्राप्ती जर करायची असेल, ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, ते प्रारब्धावर अवलंबून नाही, ते त्यांनी महाराज प्रयत्नावर अवलंबून आहे. त्याच्याकरिता प्रयत्नच केले पाहिजेत. आणि भगवंताचं प्रेम, अखंड भगवंताचं चिंतन जर प्राप्त करायचं असेल तर ते प्रारब्धावर नाही, ते तुमच्या प्रयत्नावर नाही, ते भगवंताच्या कृपेवर अवलंबून आहे महाराज. हा महत्वाचा विचार आहे. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तुम्ही जर बारीक ऐकत असाल तर तुम्हाला कळत असेल महाराज. लक्ष परत एकदा सांगतो. अरे प्रपंच मध्ये बायका, पोरं, घरदार, मान, संपदा, प्रतिष्ठा, वैभव, श्रीमंती हे सगळेचे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे, तुमच्या प्रयत्नावर नाही, कशावरच नाही. नमस्कार नाही तर काय करा, हे असलं भेटत, प्रारब्धात असलं तर भेटतं, नाहीतर भेटणार नाही महाराज. पण ब्रह्मज्ञान जर प्राप्त करायचं असेल म्हणजे आपल्या प्रारब्धात असेल तर भेटेल, तसलं जमत नाही. तुला प्रयत्नच करावे लागतील, बिगर प्रयत्नाचं होत नाही. किती प्रयत्न करावेत, प्रयत्नांची पराकाष्ठा असते महाराज. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता पराकाष्ठा आमच्या परिसरामध्ये. आणि परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे बाबा होते. ते ना वैकुंठवासी श्री लक्ष्मण महाराज वागचौरे त्यांच्याकडे शिकण्याकरिता होते. शिर्डीला राहायचे महाराज. आणि मधुकरी मागून आणायची, मग त्याच्यावर त्यांनी खायचं. आमच्या परिसरामध्ये 4 महात्मे त्यांनी फार मोठे होऊन गेले. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी झाले आत्माराम महाराज. आत्माराम महाराज चांदेकर, फार मोठं व्यक्तिमत्व आत्माराम महाराज चांदेकर. त्याच्यानंतर त्यांनी महाराज बाळकृष्ण महाराज भोंदे बाबा. त्याच्यानंतर त्यांनी महाराज पूजनीय वंदनीय श्री जंगले महाराज शास्त्रीजी. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा, आमचं ज्यांच्याकडे शिक्षण झालं परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, हे महात्मे फार श्रेष्ठ त्यांनी झाले. यांनी कसं कसं त्यांनी ज्ञानार्जन केलं काय सांगायचं तुम्हाला. फार कठीण परिस्थितीत ज्ञानार्जन केलं. जंगले महाराज त्यांनी पंढरपूरला मुमुक्षू पाठशाळेत होते की नाही भाऊंकडे, तेव्हा त्यांनी महाराज मधुकरी मागायची. ब्राह्मणीबाईच्या घरून त्यांनी महाराज ती त्याची छोटीशी तळ हाता एवढी पोळी, तुमच्याकडे का पाहिलं मी, मग तुम्हाला त्याचा अनुभव आहे. छोटीशी पोळी त्यांनी महाराज एवढीच त्यांनी पोळी, तिचं पोट भरणं त्यांनी फार, तेवढ्या याच्यात पोट भरणं फार. एकच पोळी दिवसभरात खायची. तरुण हे असे तरुण त्यांनी पोरं असावेत.
आणि त्यांना एकच पोळी खायला द्यायची दिवसभरात. कसं काय देऊन गेलो महाराज, पोटामध्ये कावळेच काय सगळे पक्षी फडफड फडफड करतील अशी अवस्था आहे. आणि तशा अवस्थेत राहून त्यांनी महाराज कष्ट साध्य असताना त्यांनी प्राप्त करून घ्यायचं काही सोपी गोष्ट नाही. म्हणून त्यांनी महाराज कठीण आहे. बाळकृष्ण बाबा ते शिर्डीला ज्यावेळेला होते ना त्यावेळेला मधुकरी मागून आणायची, भाकरी त्यांनी मिळायची काहीतरी. एखाद दिवशी जर भाजी मिळाली नाही, त्यांची पत्नी एकदा भेटायला गेली होती म्हणतात. आणि काय होतं, खायला त्यांनी काही भाजी मिळालीच नाही. मग लाल मिरच्या होत्या वाळलेल्या, त्या लाल मिरच्या आणि खडे मीठ ते त्यांनी महाराज ठेसायचं काम चालू होतं. त्याच्यात पाणी टाकून ठेसायचं आणि भाकरी मिळाली होती त्याच्याबरोबर ते खायचं. त्याच्यावर तेल सुद्धा नव्हतं. असं त्यांनी करून ज्ञानार्जन केलंय. बरं जागं राहायचं, पहाटे त्यांनी उठायचं आणि झोप यायला लागल्यावर काय करायचं, हिरव्या मिरच्या आणल्या होत्या हिरव्या. मग काय ठेसा बिसा करून खात होते का, तसं नाही. हिरवी मिरची आणायची आणि झोप यायला लागल्यानंतर मिरची डोळ्यात पिळायची. कल्पना करा फक्त मनामध्ये, मिरची डोळ्यात पिळल्यानंतर काय होईल, भयंकर वेदना त्यांनी होत असतील, केवढी आग होत असेल महाराज. कशाकरिता, ज्ञानार्जन करायचं म्हणून. हा महत्वाचा. मग ज्ञानार्जन करणं तेवढं सोपं नाही, ते कष्टसाध्य आहे, त्याला प्रयत्नच करावे लागतात. हा महत्वाचा विचार आहे. आता डॉक्टर बाबांकडे तो आपण पाहतो की नाही महाराज, त्यांनी केवढं त्यांनी महाराज जीवन परमार्थ करता देऊन टाकलं. आळंदी क्षेत्रामध्ये राहून स्वामींकडे किती मोठा अट्टाहास करून त्यांनी श्रवण केलं, फार मोठी गोष्ट आहे. याच्याकरिता कष्ट आहेत. म्हणजे त्यांनी महाराज ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, प्रारब्धावर नाही प्रयत्नावर आहे. प्रयत्नाशिवाय ते प्राप्त व्हायचं नाही. पण ज्याला चिंतन म्हणतो आपण, ते जर अखंड घडायचं असेल तर ते त्यांनी महाराज तुमच्या प्रारब्धानं नाही घडायचं, तुम्ही प्रयत्न केल्यानं नाही घडायचं, ते भगवंतानं कृपा केल्यानं घडेल. म्हणून तर तुकोबाऱ्यांना अभंगात म्हणावं वाटलं देवाला की देवा जेथे जेथे जाय म्हणून आड घाले सुदर्शन. त्यांना म्हणावं लागलं तुम्ही बैसुनी अंतरीन मज जागावा निर्धारी. माझ्याच्यानं जर होत असतं किंवा प्रारब्धानं होत असतं किंवा प्रयत्नानं होत असतं तर देवाला कशाला मध्ये घेतलं असतं. सगळ्यात मोठा लाभ आहे चिंतनाचा आणि तो त्यांनी प्राप्त करून घ्यायचा आहे. अरे प्रारब्धानं होणारच नाही, तुमच्या प्रयत्नानं होणार नाही, तो भगवत कृपेनं होईल हे तुकोबाऱ्यांना माहिती आहे महाराज. पण तुकोबाऱ्या उच्च स्थितीला गेले, ते संसाराचं त्या काही शिल्लक राहिलंच नाही, सगळा संसार वाटूनच दिला. तदार्पिता खिलाचारिता सगळं देऊन टाकलं. आपण कायमच ऐकत असता, चुलीतली आळ्यातली राख सुद्धा गोसाव्याला देऊन टाकली, काही शिल्लक ठेवलं नाही, सगळं देऊन टाकलं. म्हणजे संसाराचा संबंधच राहिला नाही. बरं मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करत असतील म्हणावं तर मोक्षपदे तुच्छ केली या कारणे म्हणतात. आम्हा जन्म घेणे युगायुगी मोक्ष सुखा हनुलाथा असं म्हणतात. म्हणजे मोक्षाचंही काही त्यांनी घेणं देणं नाही. त्याच्याही पुढे त्यांनी मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभाचे ठेवा असं म्हणून मोकळे झाले महाराज. मोक्षाशी काहीच त्यांनी घेणं देणं ठेवलं नाही. परत जन्माला यायचं, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोकांगण महाद्वारी, याच्याकरिता जन्म घ्यायचा आहे. म्हणजे त्यांनी तुकोबाऱ्यांच्या दृष्टीने कनिष्ठ असणाऱ्या लाभाचा विचार नाही, तुकोबाऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी मोक्ष स्वरूपाचा मध्यम असणारा लाभ आहे त्याचा विचार नाही. तुकोबाऱ्यांच्या दृष्टीने लाभ जर काय असेल तर भगवंताचं अखंड चिंतन व्हावं हा श्रेष्ठ असणारा लाभ आहे, महत्वाचा लाभ आहे. असं वाटतं देव समोर उभा राहावा, त्या देवाकडे मी पाहत राहावं आणि त्याने असंच माझ्या समोर उभं राहावं. मी जोपर्यंत पाहतो आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा, पांडुरंगा तुझ्याकडे पाहत राहावं, तू असाच उभा राहा, मला त्याने दुसरं काही नको, तुझं चिंतन अखंड घडलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. चिंतनामध्ये जेवढे आडवे पडतात ना त्यांचा संग सुद्धा मला होऊ देऊ नकोस, महत्वाची गोष्ट आहे. मला जडवत ती येथे उपजविती अंतराय. कशात अंतराय? चिंतनात अंतर निर्माण करणारे जे आहेत ना जडवत ती. तुम्ही ऐकतात ना, हे म्हणणं फक्त सोपं आहे, हे प्रॅक्टिकल आणणं फार अवघड. एखाद्या माणसाला त्याची बायकोच जर आडवी पडत असली चिंतन करण्यामध्ये, मग असं म्हणा बरं जळवत ती बायको जळव आता असं म्हणेल कोणी, तो मुलगा जळव आता असं म्हणणं तेवढं सोपं नाही. जळवत ती येथे उपजविती अंतराय, याच्यात तुझ्या चिंतनात अंतर निर्माण करणारे जे आहेत ना ते जळवत देवा. का बरं? अरे मी सायन्स करतोय ना, सायासाची जोडी माझे तुमचे पाय, तुमचे पाय मला प्राप्त करून घ्यायचे, त्या पायाचं अखंड चिंतन करायचंय, अखंड चिंतन विठोबाची या स्थितीपर्यंत जायचं. मग ते प्राप्त करून घेण्याकरिता हे अडथळे आहेत ना, म्हणून ते मला नको आहेत. सायन्स करून मी ते प्राप्त करतोय, आणि कशाला याच्यात मला घातलं असेल? भोगे रोगा जोडून या दिले आणि का आरुची ते हो का आता सकाळपासून त्याच्यापासून आरुची व्हावी. ते भोग नको तो, ते रोगही नको, काहीच नको. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्त मस्तकी नाही लौकिकी आता मज वर्तने. म्हणजे लौकिक रिजेक्ट करून टाकलं, नकोच. मोक्ष रिजेक्ट करून टाकलं, नकोच. मग काय पाहिजे? तुझे चरण पाहिजेत. कसं झालं पाहिजे? नाठवणे देह पायाचे चिंतन, नाठवणे देह, स्वतःच्या देहाला सुद्धा न आठवता
तुझ्या पायाचं चिंतन झालं पाहिजे. कधी झालं पाहिजे? अवसान ते क्षण नाही मध्ये. अवसान म्हणजे अंतर, क्षणभराचं सुद्धा अंतर मध्ये न ठेवता तुझ्या पायाचं चिंतन झालं पाहिजे. ही उच्च स्थिती आहे. तुकोबराय म्हणतात, कैसी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. कैसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. अशी त्यांनी अवस्था मला कधी प्राप्त होईल? काय मी उद्धार पावे, काय मी उद्धार पावे, काय कृपा वंदनाय, काय कृपा वंदनाय, ऐसे तुम्ही सांगा करा समाधान चित्तमाझे. तळमळ सांगतात मुमुक्षुची. त्याला मोक्ष पाहिजे, त्याला देव प्राप्त करून घ्यायचा आहे. हा देव प्राप्तीच्या आधीचा भाव आहे. तळमळ सगळ्याच ठिकाणी आहे महाराज. संसार करणाऱ्या लोकांना काही तळमळ नसते का? ज्याचं लग्न जमत नाही ना त्याला विचारा, बायको प्राप्त करून घेण्याकरिता किती तळमळ असते. ज्याचं लग्न झालं त्याला त्यांनी संतती प्राप्त करून घ्यायची लवकर होत नसेल त्याला विचारा, संततीच्या प्राप्तीकरिता किती तळमळ होते. म्हणजे त्यांनी कनिष्ठ लाभाची अपेक्षा असेल तर त्याच्यात पण तळमळ आहेच. आता जे आपण प्रमाण दिलं ते त्यांनी मध्यम लाभातलं प्रमाण आहे. म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो. काही मी उद्धार, त्याचा उद्धार झाला पाहिजे, त्याला तळमळच आहे. उद्धार ज्याला करून घ्यायचं त्याला तळमळच वाटली पाहिजे. तळमळ आहे. ही जशी तळमळ आहे ना तशी त्यांनी उत्तम लाभ जो आहे तो भगवान त्यांनी उभा राहिला पाहिजे, भगवान भेटला पाहिजे, भगवान दिसला पाहिजे. भगवंताचं सानिध्य अखंड असलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं अखंड भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. या चिंतनाकरिता सुद्धा तळमळ असली पाहिजे. देवा नको रे दुसरं काही, कशाकरिता ही कचकच त्यांनी मला पाहिजे. आंबेडकर महाराजांनी अभंग सुचवला होता. ते आज आले नाहीत कार्यक्रमाला गेले, पण अभंग मात्र सुचवला होता. ते म्हणजे महाराज मागणीचा अभंग आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीचा संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, निसंग तुम्हाशी राहणे एकट. अंडरलाईन करा. देवाचं कसं आहे, निसंग तुम्हाशी राहणे. हे हनुमंतराय इथं त्याने महाराज घाटावर येऊन बसले. निवांत येऊन बसले ना, आपण आलो त्यांना खटखट घालायला. हा महत्वाचा विचार. ते निसंग आहेत महाराज, एकटे राहिलेले आहेत. त्यांना काय नाही. जे एकटे राहून इथं साधना करत असतील ना त्यांना विचारा, काय त्यांनी दिव्य असणार एकांत. तुम्हाला आहे की नाही, एकांतीचे सुख दे मज देवा. एकटं राहणं देवाला त्यांनी महाराज एकटं फार आवडतं. निसंग, तुम्ही निसंग आहात, तुम्ही एकटे राहणारे आहात. एकट नाही कटकट, तुम्हाला कटकटच साव येत नाही. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. कशाचीच कटकट नसावी, बाकी काहीच नसावं, फक्त तू असावास आणि मी असावं. विठो तुझे माझे राज्य नाही आणि काचे का जाता, बाकी कोणाचंच काम मध्ये नसलं पाहिजे. अशी अवस्था मला व्हावी, म्हणजे अखंड तुझं चिंतन मला घडत राहावं. हीच भावना आहे महाराज. फार महत्वाचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीने भगवंताच्या चिंतनाची गरज आहे. ते चिंतन त्यांनी महाराज असं सहजासहजी प्राप्त व्हायचं नाही. आणि ते त्यांनी भगवंतानं कृपा केली तरच प्राप्त होऊ शकतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे जगद्गुरु तुकोबरानं कळालं. त्यांनी आता संसार मिळवायचा नाही, त्यांना मोक्ष मिळवायचं काही शिल्लक राहिलं नाही, त्यांना देव मिळवायचा सुद्धा शिल्लक राहिलं नाही. देव मिळालेलाच आहे. हे देव मिळाल्यानंतरच बोलणं चालू आहे. ऐकता ना तुम्ही सर्वजण, देव मिळाल्यानंतरच. आता देव मिळाला मग काय करायचं? मिळालं ना देव, मग आता पुढचं काय? आता फक्त त्याचं चिंतन करीत राहणे हा महत्वाचा विचार. धन मिळवायचं, धन मिळवायचं, धन मिळालं, आता काय करायचं? आता ते फक्त खात राहायचं, म्हणजे त्याचा उपभोग घेत राहायचा हा महत्वाचा. आपण उपक्रम करतानाच हा उपक्रम केला की नाही, देव मिळवायचा, देव मिळवायचा, देव मिळवायचा, मिळाला देव. मग मिळाल्यावर काय कराल? आता त्याचा भोग घ्यायचा. म्हणजे काय करायचं? त्या देवाचं अखंड चिंतन करायचं. जसं दृष्टांतात त्यांनी धन मिळवायचं, धन मिळवायचं, मिळालं धन, आता काय करणार? आता त्या धनाचा भोग घ्यायचा. तसं परमात्म्याचं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. त्या चिंतनातूनच खऱ्या अर्थानं सुख त्यांनी प्राप्त होईल. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, असं आपण आता मगाच प्रमाण पाहिलं. मग तोच धन्य काळ आहे महाराज.
काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणे नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणे विठ्ठल मनात विठ्ठल धरला म्हणजे काय केलं चिंतन भगवंताचा अखंड करत राहिले हा त्यातला भाग आहे म्हणून मला जर काय अपेक्षित असेल तर भगवंताचं चिंतन त्यांनी कायमस्वरूपी प्राप्त व्हावं हे अपेक्षित आहे तोच सर्वात श्रेष्ठ लाभ आहे आणि त्या लाभाची मला जोडी प्राप्त व्हावी याच्याकरिता मी तळमळतोय म्हणून ते प्राप्त झालं पाहिजे कोणाला सांगू म्हणून कोणासमोर तरी सांगण्यापेक्षा भगवंताच्या समोर सांगावं म्हणून तुकोबाराय भगवंताच्या समोर उभे आहेत आणि अतिशय श्रद्धेने त्यांनी भगवंताबरोबर बोलतायत चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी हाच लाभ आहे महाराज घडोघडी शब्द कुठे लावायचा हा घडोघडी असा लावायचा घडोघडी चिंतन व्हावं हाच लाभ आहे हे म्हणण्याचं तात्पर्य चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी घडोघडी चिंतन व्हावं अशी मला जोडी प्राप्त व्हावी हाच खऱ्या अर्थानं मला लाभ वाटतो मग जीवनामध्ये सगळ्यात मोठा लाभ जर काय असेल तर भगवंताचं त्यापेक्षा एक वाक्य म्हणू का मी लक्षपूर्वक ऐका हा जगामध्ये सगळ्यात श्रीमंत मनुष्य कोण आहे असा प्रश्न जर विचारला ना तर त्याचं उत्तर आहे जो अखंड भगवंताच्या चिंतनात रममान झालेला आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणीच नाही जो अखंड भगवंताच्या सानिध्यात आहे जगात कोणी मोठा नाही हो देवापेक्षा खरं सांगतो तुम्हाला कोणी श्रीमंतही असला आणि एखादा पदावरही असला आणि फार मोठा गादीवरही असला आणि फार त्यांनी काहीतरी नाव लौकिकाला प्राप्त झालेला असला आणि तो काही असला तरी तो देवापेक्षा मोठा नाही हे जास्त महत्वाचं आहे मग तुम्हाला चिंतन कोणाचं करायचं आहे आता हे यादी सांगितली त्यांचं नाही कोणाचं देवाचं म्हणजे तुम्ही कोणाचं सर्वश्रेष्ठ जो आहे त्याचं चिंतन करता बळीया माझा पंढरीराव जो या देवांचा आहे देवांचा देव म्हणणार बाकीचे कुठे जमा करायचे महाराज हे बाकीचे सगळे नगण्य आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे मग त्या सर्वश्रेष्ठ असणाऱ्या भगवंताचं चिंतन त्यांनी घडलं पाहिजे ते कधी घडेल त्याच्या भेटीनंतर घडेल महाराज जेव्हा त्याची भेट तुम्हाला होईल ना हे तुकोबारांचं बोलणं भेटीनंतरच आहे देव भेटला आणि भेटल्यानंतर आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही आणि मग त्यांनी म्हणतात देवा आता काही करायचं राहिलं नाही फक्त तुझं चिंतन करायचं एवढंच पाहिजे बाकी काहीच नाही राहिलं फक्त तुझी आठवण राहिली पाहिजे काम नाही झालं पाहिजे कामा हवल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसणे द्रष्टा स्वरूपाला त्यांनी प्राप्त झालं काही मिळवायचंच शिल्लक राहिलं नाही आता फक्त चिंतन करणे एवढाच एक काम राहिलं आहे जसं त्यांनी जन्मभर प्रपंच केल्यानंतर रिटायर झालेला जो मनुष्य असतो नातवंड त्यांनी असतात सगळ्या गोष्टी असतात त्याला काही काम नसतं त्यानं फक्त आराम खुर्ची टाकायची आणि मस्त आरामात बसायचं खरं सांगा बसतात तो हे रिटायर झालेले लोक अहो ते काय आता मला त्यांच्यावर नाही फिरायचं लक्षपूर्वक काय ते बसत नाहीत ना महाराज त्यांनी बसलं पाहिजे त्यांना विचार केला पाहिजे सरकारने सुद्धा विचार केलाय
की बस तुम्ही आता बस झालेले आहात, तुम्ही आता बसलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. बसायचं त्यांच्या डोक्यात नसतं. म्हणजे रिटायर होऊन आल्यानंतर ते आणखी प्रपंच जास्त वाढवतात. खरं तर रिटायर होणं, निवृत्त होणं, जसं त्यांनी निवृत्त होणं आहे की नाही संसारातलं, तसं परमार्थात सुद्धा निवृत्त होता येतं. परमार्थातच निवृत्त होता येतं. काय निवृत्ती आहे परमार्थातली? संसार तर गेलाच गेला. जो मोक्ष मिळाला तो मोक्ष सुद्धा नको म्हणले. मग मोक्ष गिळून त्यांनी महाराज परमात्म्याला सगुण साकार करून त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं. आणि आता परमात्माही प्राप्त झाला. आता काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहिलं, सगळं प्राप्तव्य पूर्ण झालं. मग काय करायचं उरलेल्या आयुष्यामध्ये? आता दिवसचारी खेळीमेळी, त्या खेळीमेळीमध्ये त्यांनी काय करायचं असेल तर फक्त भगवंताचं चिंतन करायचं. हे चिंतन फार माझं ऐका महाराज तुम्ही, खरंच मी महत्वाचं चिंतन तुमच्या समोर सांगतोय की भगवंताचं अखंड चिंतन आपल्याला घडलं पाहिजे. तोच लाभान्वित होऊ शकतो. त्या चिंतनानं भगवंताच्या कृपेशिवाय त्यांनी त्याला तो लाभही प्राप्त व्हायचा नाही. म्हणून त्यांनी देव भेटला पाहिजे. तो असा सहज भेटत नसतो देव. त्याला भेटण्याकरिता आधी त्याला जाणावं लागेल. त्याला फक्त जाणून चालणार नाही, त्याला पाहावं लागेल. त्याला फक्त पाहून चालणार नाही, त्याला भेटावं लागेल. आणि तो भेटल्यानंतर त्याचं चिंतन करीत राहावं लागेल. फार महत्वाची गोष्ट, जाणावं लागेल. जाणण्याची प्रक्रियाच आहे. बिगर प्रक्रियेचं त्याला जाणता यायचं नाही मला. म्हणून त्याला जाणलं पाहिजे. कशाने जाणाल? जाणण्याकरिता गरज आहे ज्ञानाची. जाणण्याकरिता गरज आहे ज्ञानाची. ज्ञानाशिवाय जाणताच येणार नाही. त्याला पाहावं लागेल. पाहण्याकरिता गरज कशाची आहे? पाहण्याकरिता गरज आहे दृष्टीची. दृष्टी असली पाहिजे, मग त्याला पाहता येईल. हा महत्वाचा विचार आहे. आणि भेटावं लागेल. भेटण्याकरिता कशाची गरज आहे? भेटण्याकरिता आतीव असणाऱ्या प्रेमाची. तो अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची. मग त्यांनी भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. त्या भावयुक्त अंतकरणानं भगवंताची भक्ती जर केली तर परमात्मा भेटू शकतो. महाराजांनी अभंग लिहिला, ते म्हणजे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ होऊ पाव. त्याच्या पुढे सांगितलं, आणि कांची कानी गुणदोष मनानं, आणि तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ होऊ पाव. अजून सांगितलं, मस्तक ठेंगणा तरी संतांच्या चरणा, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ होऊ पाव. विचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ होऊ पाव. शेवट नाही माझ्या ध्यानात आता. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, असं त्यांनी महाराज चिंतन आहे. म्हणून त्यांनी देव जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे असं करावं लागेल. देवाच्या भेटीकरिता देवाकारणे भाव तस्मात. देव जर भेटा वाटत असला तर भाव गरजेचा आहे. भावेविन देव कळले संदेह. भाव प्रेमयुक्त अंतकरणानं भगवंताची भक्ती. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, दुष्काळात आला, त्याला काही अपेक्षित नाही. आपल्याकडून प्रेम अपेक्षित आहे. जास्त प्रेम करायची गरज नाही. प्रेमाचा अनुभव सगळ्यांनाच आहे ना मरत, कमी जास्त प्रमाणात. आपण प्रेम करीत नाही का? याच्यात कोण आहे असं प्रेम करीत नाही? सगळे प्रेम करतात. कोणी आईवर करतं, कोणी बापावर करतं, कोणी भावावर करतं, कोणी बहिणीवर करतं, कोणी बायकोवर करतं, कोणी मुलावर करतं. बाकीचं मला माहित नाही. पण सर्व प्रेम करतात इथपर्यंत ठीक आहे. कोण प्रेम करत नाही? सगळ्यांना अनुभवापुरतं बात झालं ना मला. जेवढं सगळ्यांना अनुभव आहे प्रेमाचा, सगळेजण प्रेम करतात. मग जास्त प्रेम देवावर करायची गरज नाही. जेवढं आईवर करतो ना तुझ्या, तेवढंच देवावर कर. देवाला जास्त लागत नाही. जेवढं बापावर त्यांनी, भावावर, मुलावर, मुलीवर त्यांनी प्रेम करतोस ना, तेवढंच प्रेम कर देवावर. त्याला जास्त अपेक्षित नाही. नुसत्या प्रेमानंच वश होईल. प्रेमे चक्रपाणी वश होय. पण प्रेमानं वश होईल हा महत्वाचा विचार. प्रेमानं परमात्मा भेटेल. प्रेम ते प्रगट वही में जाना, हरिव्यापक सर्वत्र समाना. प्रेम ते प्रगट वही में जाना. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. भगवंताला जर जाणायचं असलं तर गरज कशाची?
आता एवढं सांगून काय 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 करू आता मी? ज्ञानाची बरोबर उत्तर आहे. भगवंताला जर पाहायचं असेल तर गरज कशाची? दृष्टीची गरज आहे. आणि भगवंताला जर भेटायचं असेल तर गरज कशाची? प्रेमाची. एवढं कळलं ना तुम्हाला, याच्यात किती समाधान आहे महाराज मला. माझ्या येण्याचं सार्थक झालं ना, एवढं जरी कळालं तरी फार मोठी गोष्ट आहे. त्याला जाणण्याकरिता तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता. बिगर ज्ञानाचं जाणताच येणार नाही. बैसता संतांची संगती कळवाले कमलापती, संतांच्या संगतीत जावं लागते. मग गेल्यानंतर ते भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान तुम्हाला सांगते. त्या ज्ञानापर्यंत त्यांनी महाराज जायचं असेल तर लांबलचक प्रक्रिया आहेत. मला सगळ्या प्रक्रिया तुमच्या समोर सांगायच्या नाहीत. पण ज्ञान अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्ञान म्हणजे काय हो? जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याला ज्ञान म्हणतात. अनेक वेळ तुम्ही व्याख्या ऐकल्या. म्हणून त्यांनी महाराज परमात्म्यापर्यंत जायचं असेल ज्ञानाची गरज आहे. त्याचं ज्ञान झालं पाहिजे. कसा आहे तो परमात्मा सत्य आहे हे कळावं, परमात्मा चैतन्य स्वरूप आहे हे कळावं, परमात्मा आनंद स्वरूप आहे हे कळावं, परमात्मा अनंत आहे हे कळावं, परमात्मा त्यांनी अनादि आहे हे कळावं, परमात्मा त्यांनी महाराज सर्व व्यापक आहे हे कळावं. ब्रह्म म्हणजे काय? सर्व व्यापक, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. मग तो परमात्मा अशा रीतीनं कळावा. फक्त कळावं म्हणजे फक्त परोक्ष ज्ञान व्हावं असं नाही. त्याचं दोन प्रकारचं ज्ञान आहे. एक परोक्ष ज्ञान, एक अपरोक्ष ज्ञान. हे सगळंच सगळं ब्रह्म हे कळणं, याचं नाव आहे परोक्ष ज्ञान. आणि पुन्हा त्यांनी महाराज ते जे सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म आहे ते मीच आहे हे कळणं, हे अपरोक्ष ज्ञान. असं अपरोक्ष ज्ञान व्हावं, ते सुद्धा दृढ व्हावं, हा महत्वाचा विचार आहे. त्याच्यावर त्याने आवरण आलेलं. जीवालाच ज्ञान होऊ शकतं महाराज. तो जीव त्या ज्ञानापर्यंत जाऊ शकतो. जीवाला ज्ञान होतं म्हणजे कोणाला होतं? आता हे शेवटी नाही सांगायला पाहिजे कीर्तनाच्या, खरं सांगतो, नाही तर मग झोपा लागतात लोकांना. असू द्या, गरजेचं म्हणून सांगतो. जीवाकडे जर पाहिलं तर 3 घटक आहेत जीवामध्ये. अंतकरण, अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास. या 3 गोष्टी झाल्या. 3 मिळून जीव होत असतो. कोणाला ज्ञान होतं? 3 घटकांपैकी ज्ञान कोणाला होतं? चैतन्याला नाही का? ते ज्ञान स्वरूपच आहे. मग अंतकरणाला नाही का? बरं, ते जड आहे. जडाला ज्ञान होत. जड म्हणजे काय? जे स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, त्याला जड म्हणायचं. मग अंतकरणाला ज्ञान होत नाही, चैतन्याला होत नाही. मग राहिलं कोण? आभास. आभास राहिला. मग आभासालाच ज्ञान होतं. कोणा आभासाला कसं ज्ञान होतं? त्याच्या 7 अवस्था आहेत महाराज. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. किती झाले? 7 घटक झाले. आभासाच्या 7 अवस्था आहेत महाराज. अज्ञान आभासाच्या ठिकाणी आहे. मी कोण आहे याचा अज्ञान. त्याचा विचार केला पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचं. मी कोण आहे त्याचं संशोधन केलं पाहिजे. आम्ही फार वाईट आहे महाराज. मोठ्या मोठ्यांना सापडत नाही. मी हे ऐसी काय जाती आणि अवघड किती पाहता. फार अवघड आहे हा मी. मग मीच संशोधन केलं पाहिजे. अज्ञान आहे, मीच अज्ञान आहे. आवरण, 2 प्रकारचे आवरण असतात. एक असत्वापादक आवरण, एक आभानापादक आवरण. देव नाहीच म्हणणारी जी वृत्ती आहे ना, ती असत्वापादक आवरण आहे. आहे पण कळत नाही म्हणणारी जी वृत्ती आहे तिला आभानापादक आवरण असं म्हणायचं. देव नाहीच असं म्हणतात ना लोक. नास्तिक आहेत महाराज. वेदालाही मानत नाही, देवालाही मानत नाही. असे त्यांनी महाराज नास्तिक स्वरूपाचे जे लोक आहेत. नास्तिक म्हणजे वेदाला न मानणार. नास्तिक हो वेदनिंदका. मग वेदालाच मानत नाही, तो देवाला काय मानेल? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज तो देवाला मानत नाही, तो नास्तिक आहे. मग तो त्यांनी महाराज काय? देवच नाही म्हणतो असं त्यांनी म्हणणारा जो आहे तो त्यांनी असत्वापादक आवरण त्याच्या ठिकाणी आहे. काही म्हणतात देव आहे पण आम्हाला कळत नाही. आहे देव हे आम्हाला मान्य आहे पण कळत नाही. आभानापादक, त्याच्यावर आवरण आलेलं आहे. आभानापादक आवरण. म्हणून त्यांनी अज्ञान, आवरण, विक्षेप म्हणजे चंचलता, परोक्ष ज्ञान देवाच्या अस्तित्वाचं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान देवाचं आत्मत्वानं झालेलं ज्ञान, शोकनाश आणि आनंदवाप्ती. ही आभासाच्या 7 असणाऱ्या अवस्था आहेत. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने तिथपर्यंत गे ब्रह्मज्ञान झालं रे झालं की मग त्याला तो परमात्मा आहे याची शाश्वती, ते देव आहे ही शाश्वती पण असली पाहिजे. बरेच लोक परमार्थ करतात, जन्मभर परमार्थ केला, पण 50-50 वर्षाचे काही माळकरी मी पाहिले. 50 वर्षानंतर मनामध्ये संशय आहे. देव असलं म्हणजे बरं, नाही तर घेण्या देण्याचा जीव जाळला. असलं म्हणजे बरं, नसला देव मग काय करायचं, अशी भावना पोटात असणारी पण माणसं पाहायला मिळतात. म्हणून देव आहेच महाराज. मनामध्ये निश्चय करा, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधणी पाहे, आहेच देव. म्हणून त्यांनी म्हणा तो आहेच सगळ्यांच्या हृदयामध्ये. तो आहे हे जे ज्ञान झालं याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आता त्यातले दृष्टांत तुमची पाठ झाले सगळे, तुम्ही काय मस्ती ऐकत असता. ते गेले 10 प्रवासाला आणि त्यातलं त्यांनी एक म्हणले बुडाला सगळ्यांनी मोजलं, त्यांनी मला तेवढेच राहिले. मग तिथेच त्यांनी मला तो 3रा मनुष्य गेला आणि तो त्यांनी यानं काय माहिती सगळं सांगू का. 10 लोक प्रवासाला गेले, नदीतून प्रवास चालला होता, पोहत पोहत पलीकडच्या बाजूला गेली. 10ची 10 गेले.
आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज सगळे आले का बघा म्हणले. मग प्रत्येक जण मोजायला लागला. स्वतःला सोडून मोजलं 9 भरले. 1 2 3 4 5 6 9. हा प्रत्येकाने मोजून 9च भरले. अरे मला एक कमी आहे. सगळेच म्हणायला एक कमी आहे. दष्टपुष्ट चांगले बलदंड होते आणि रडायला लागले मोठमोठ्याने. दुसरा माणूस आला. तो आल्यानंतर त्याने काय रडता म्हणजे आम्ही 10 लोक प्रवासाला आलो 9च आहेत. एक बुडाला. त्यानं बारकाईने मोजलं 10 भरले. अरे म्हणलं आहे रडू नका 10वा आहे. आहे म्हणल्याबरोबर रडणं थांबलं. शोकनाश अवस्थाच आहे मराठी सुद्धा. आहे म्हणलं की रडायचे बंद झाले. कुठं आहे एका लाईनीत उभे केले. मग त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 त्या 10व्याला सांगितलं तू आहे 10वा. तो दशम पुरुष आहे की नाही. तो त्याने 10वा दाखवला. म्हणजे त्याला अपरोक्ष ज्ञान झालं. हा 10वा आहे. सगळ्यांना अपरोक्ष ज्ञान झालं. महत्वाची गोष्ट आहे महाराज. लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे आधी काय झालं देवाविषयीचं ज्ञान झालं. देव आहे आणि परोक्ष झालं ते. आणि आता त्यांनी महाराज तूच 10वा आहेस हे त्यांनी कळालं. म्हणजे अपरोक्ष ज्ञान झालं. तसं त्यांनी महाराज परमात्मा आहे असं कळणं. तो व्यापक आहे. सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. ब्रह्म सर्वगत सदा समजे ते आणून आहे विषम असं त्यांनी सगळं कळालं. सर्वम खलु इदं ब्रह्म हे कळालं. श्रुती वाक्य आहे महाराज. म्हणून त्यांनी परमात्मा आहे हे कळणं हे त्यांनी परोक्ष ज्ञान आहे. आणि आत्मत्वानं त्याला जाणणं ते ब्रह्म तू आहेस असं तत्वमस्यादी महावाक्यांच्या माध्यमातून ऐकलं की मग त्या देवाचं ओरिजिनल ज्ञान होतं. मीच देव आहे. देव पहावया गेलो तेथे देवाचे होणे ठेवलो ह्याच अर्थ नाही महाराज. तुका म्हणे कैसी की कोठे जीव निराळा याच अर्थाची वाक्य आहे. पण अशी अनेक वाक्य मला तुमच्या समोर सांगता येतील. पण देवाचं ज्ञान झालं. देव जाणला. जेव्हा त्याने आत्मत्वानं देव जाणू ना तेव्हा त्याची सगळीकडे पाहण्याची भूमिका तयार होते. आधी जाणलं पाहिजे देवाला. कशानं जाणता आला तर हे ज्ञानाच्या माध्यमातून. म्हणजे त्याचं आज्ञान गेलं, आवरण गेलं, विक्षेप गेला, परोक्ष ज्ञान झालं, अपरोक्ष ज्ञान झालं. परोक्ष ज्ञानानं शोकनाश झाला आणि अपरोक्ष ज्ञानानं आनंद वाप्ती झाली. बस मिटला प्रश्न. म्हणून त्याने महाराज हे सगळं सगळं प्राप्त झालं. ज्ञान झालं. अशा माध्यमातून ज्ञानापर्यंत जाता आलं. म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी परमात्म्याला जाणलं. कसं जाणलं. बाहेर तर आहेच हे कळालं. पण आत्मत्वानं परमात्म्याला जाणलं. मग जाणून त्यांनी थांबायचं का नाही. मग ज्याला जाणलं त्याला पाहायला नको का. त्याला पाहिलं पाहिजे. तो सगळीकडे गच्च भरलेला आहे. त्याला पाहणं गरजेचं आहे. तो माणसात आहे. पंडिताला जर विचारलं शून्यचैव स्वपाकेच पंडित समदर्शन गीता म्हणते की नाही मला सगळ्या ठिकाणी परमात्मा गच्च भरलेला आहे. तो ज्ञानी ज्ञानाची व्याख्या करतानाच गीतेनं वर्णन करून सांगितलं. हे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति समहात्मा सुदुर्लभा. महत्वाची गोष्ट आहे. सगळं ब्रह्मच गच्च समस्त हे समस्त श्री वासुदेव ज्ञानवाल्याने ओळी खर्च केली. ऐसा प्रतितिरसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राव. ज्ञानी आहे तोची अंडरलाईन करण्यासारखं तोच खरा ज्ञानी आहे. कोण. ज्याला समस्त श्री वासुदेव असं ज्ञान झालंय. आत्मत्वानं मी आतमध्ये डोकून पाहिलं तरी हरीच दिसला आणि बाहेर पाहिलं तरी हरीच दिसला. आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोण दिले असं ज्ञान झालं. आता हरीच आहे आणि बाहेर पण हरीच आहे. हे झालं ज्ञान. फक्त ज्ञान होऊन त्यांनी थांबायचं नाही. त्याला पाहायचं. तो वासुदेव त्यांनी सर्व ठिकाणी वस्तीला राहतो म्हणून तर त्याला वासुदेव म्हणतात. असा सर्व ठिकाणी तो परमात्मा त्याला पाहिलं पाहिजे. पाहण्याकरिता कशाची गरज आहे. दृष्टीची गरज आहे. प्रमाण सांगतो. ते म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला प्रीता ठाव नाही उरला आजम्या. हा विठ्ठल विस्तारला जनी सप्ताहे पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनिमानसी असा सगळ्या ठिकाणी विठ्ठल आहे. म्हणून शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अकळ अशी त्याची अवस्था आहे. बाप रखुमादेवरू विठ्ठल सकळ सर्व ठिकाणी विठ्ठल गच्च भरलेला आहे. म्हणून विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. मला काय सांगायचं तात्पर्य ते लक्षात घ्या. आजम्या दृष्टीने मला दृष्टी सांगायची ना.
त्याला पाहण्याकरिता गरज कशाची आहे? दृष्टीची. पण या प्रमाणामध्ये तो शब्दच आहे, आज मी दृष्टीने पाहिला. मग त्याला पाहण्याकरिता कशाची गरज आहे? दृष्टीची गरज आहे. आज मी दृष्टीने पाहिला, पण त्याला पाहावं लागेल महाराज. त्याला जर नाही पाहिलं तर मग सुरुवातीला आपण उपक्रम करताना उपक्रम केला की जर त्या सार स्वरूप असणाऱ्या तत्वापर्यंत आपण गेलो नाही, नुसते परमार्थाला नावं ठेवीत राहिलो, काय उपयोग आहे त्याचा? मग काय झालं पाहिजे? आपल्या जीवनामध्ये परमात्मा पाहण्याची दृष्टी आली पाहिजे. ती दृष्टी फार महत्वाची. लोक भांडणं का करतात? दृष्टी नाही म्हणून करतात. त्यांना देव दिसत नाही म्हणून. आता देवाबरोबर भांडणार आहेत ना संत महाराज, पण त्यांचं भांडण प्रेमाचं प्रेम केलं आहे. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, चोळा सावित्री चालली आली, तुझे गेले मढे, तुला पाहुणे काळ रडे. हे जे मन भांडण नाही का? खरं सांगा तुम्ही मला, हे प्रेमाचं, याला प्रेम केलं म्हणतात. आमुच्या भावे तुझं देव पण ते का विसरून राहिला असी. म्हणतात हे भांडण नाही का? समर्थाशी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचणे. भांडणच आहे, पण हे प्रेमाचं भांडण आहे. देवाबरोबर भांडतात साधू संत, पण प्रेमाने भांडतात. पण लौकिकात ज्या वेळेला व्यवहारात भांडतात ना, ते का भांडतात? त्यांना दृष्टी प्राप्त झाली नाही म्हणून भांडतात. त्यांना देव दिसत नाही सगळ्या ठिकाणी म्हणून म्हणतात. हिरवी म्हणतात ओव्या सगळ्यांच्या पाठ आहेत, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. हे पाठांतर फार आहे महाराज आपल्याला. आपण बहु केले पाठांतर, आणि वर्म राहिले ते दुर्वर्मच जर नाही कळलं. पाठांतर करून काय करतो? गाड्या ग्रंथ वाचले, वर्मच नाही कळलं, काय त्याचा उपयोग आहे? वर्म लक्षात आलं पाहिजे. वर्म जर कळालं नाहीच काय वाचलं तरी चालेल. वर्म अतिशय महत्व. हेच वर्म आहे. काय? सर्वांमध्ये परमात्मा गच्च भरलेला आहे, त्याला पाहता आलं पाहिजे. दृष्टी आहे महाराज पाहण्याकरिता. आता पाहिलं सुद्धा, तो सगळ्यांमध्ये भरला. माणसात आहे, तो प्राणी मात्रात आहे, तो चराचरात आहे, तो त्यांनी महाराज आता आपण सगळे प्रमाण ऐकले सगळ्या ठिकाणी. स्थावर जंगम सगळं व्यापून त्यांनी अकळ काही न कळण्यासारखा तो परमात्मा सगळ्यांच्या पलीकडचा आहे. असा असणारा तो परमात्मा आहे, त्याला आपण त्यांनी पाहू लागलो. आपण नुसतं त्यांनी पाहून काय उपयोग आहे महाराज? मनात विचार आला पाहिजे की तो एवढा समर्थ आहे ना, त्याला विश्व निर्माण करता आलं. हे सगळं त्यानं निर्माण केलं. तुम्हाला दगड निर्माण करता येतात का? नाही. तुम्हाला माती निर्माण करता येते का? नाही. तुम्हाला झाडं झुडपं लावता येतात का? निर्माण करता येतात? निर्माण करता येत नाही. तुम्ही बी जमिनीमध्ये लावू शकता. उगवता येते का तुम्हाला? उगवणं तुमच्या हातात नाही. लावू शकता, उगवणं त्याच्या हातात आहे. ते वाढणं त्याच्या हातात आहे. त्याला पानं फुलं फळं येणं हे त्याच्या हातात आहे. तो सगळं करतो. तो त्याच्यात रस भरतो चंद्र होऊन, तो त्यांनी त्याचं पोषण करतो सूर्य होऊन. ह्या सगळ्या गोष्टी तोच करतो. मग त्यालाच सगळं काही करावं लागतं. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी ब्रह्मा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरले, सत्ता मात्र आपल्या जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा नयानवाना श्रुतीशी. असा परमात्मा आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो सर्व व्यापक असणारा, सर्व समर्थ असणारा परमात्मा जर एवढं सगळं निर्माण करू शकतो, तर आपल्याकरिता पांडुरंगाच्या रूपात प्रत्यक्ष येऊन भेट देऊ शकत नाही? माझं म्हणणं पटतं तुम्हाला? देवा, तू जर चराचर निर्माण करू शकतो, तू जर विश्व निर्माण करू शकतो, तू महर्षी देवतांना निर्माण करू शकतो, मग माझ्याकरिता पितांबर धारण करून येऊ शकत नाही? तू आला पाहिजे, तू मला भेटला पाहिजे, तू मला दिसला पाहिजे, तू माझ्याशी बोलला पाहिजे, तुझ्याशी त्यांनी मला संवाद करता आला पाहिजे. मी तुला डोळे भरून पाहिलं पाहिजे, आणि तू सुद्धा डोळे भरून माझ्याकडे पाहिलं पाहिजे. तू माझ्या मस्तकावर हात फिरवला पाहिजे. हीच भावना आहे. हाच दिव्य संदेश वारकरी संप्रदायातून पाहायला मिळतो महाराज. त्याने मोक्षाला पण दूर केलेला आहे. त्याने याच गोष्टी करता भगवंताच्या त्या भेटी करता विलक्षण प्रेम आहे महाराज. हे प्रेम सुख सगळ्यांना कळत नाही. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका. पंडित वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया. नारायणानं कृपा केल्याशिवाय हे वर्म कळणारच नाही महाराज. म्हणून त्यांनी महाराज ते प्रेमसुख ज्याच्या पोटात प्रगट झालं, त्याला भगवंताच्या भेटीकरिता लालच निर्माण झाली. देव भेटला पाहिजे. मग त्याने विनंती करायला सुरुवात केली, देवा भेटणार आहे. त्याच्या भेटीकरिता केवढी प्रमाण तुम्हाला सांगू. भेटी लागे जीवा
माझे मन वाट पाहे देवा, भेटी लागे जीवा लागले से आज किती प्रमाण आहेत महाराज भेटीचे. देव भेटला पाहिजे हसवे दाटली उभारोनी बाहे नामा वाट पाहे रात्रंदिवस भेटसी केधवा माझे या जीव लगा येगा पांडुरंगा माय बापा. कोण म्हणताय? नामदेव महाराज म्हणतात भेटशी केधवा, भेटीची आस आहे. म्हणून त्यांनी किती डोळ्यांना शीन आला वाटोले पाहता शिनले डोळले दाविसे पावले कैव डोळा तू माय मावली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी. कोण म्हणताय हो हे तुकोबराय म्हणतात. महत्वाची गोष्ट आहे. आता हे तुकोबराय हे आतापर्यंत जे मी बडबड केली त्याच्यातून गेले नाहीत का? खरं सांगा, तुकोबरायांनी देवाला जाणलं नाही का? जाणलं ना. कशाच्या माध्यमातून? ज्ञानाच्या. आता परत तेच सुरू करायचं. तुम्ही ध्यानात ठेवा ना, मला वाटतं तुम्ही लक्षात ठेवलं. तुकोबरायांनी देवाला जाणलं नाही का? जाणलं. कशाच्या माध्यमातून? ज्ञानाच्या. तुकोबरायांनी देवाला पाहिलं नाही का चराचरात? कशानं? दृष्टी प्राप्त केली, पाहून घेतलं. मग त्याला पाहिल्यानंतर त्यांनी महाराज आता पुढची त्यांनी गोष्ट आहे कशाची? तो भेटला पाहिजे. म्हणजे तुकोबरायांना ज्ञान पण झालं, तो सर्व ठिकाणी गच्च भरलाय. तुकोबरायांना तो सर्व ठिकाणी पाहायला पण मिळाला, विठ्ठल जळीस्थळी भरला. ते पाहिलं म्हणून तो सांगितलं आपल्याला. मग सगळ्या चराचरात आहे. मग हे प्रमाण कशा करतायत? वाटुली पाहता शिनले डोळुले. हे म्हणायचं काय तात्पर्य? हे सगुण दर्शना करत आहे. लक्षात ठेवा माझं म्हणणं. वक्तृ तात्पर्य तुम्हाला कळालं पाहिजे. काय बोलतो बोलणार, कोणत्या आशयानं बोलतो. आता त्यांना देव सगळीकडे दिसला, पण तो देव भेटावा असं वाटतं. त्याने यावं कडकडून मला मिठी मारली. वाट पाहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तो वाट पाहतो भक्तांची. पण कधी वाट पाहिल? जेव्हा आपण त्याची वाट पाहू. हा महत्वाचा विचार आहे. आपण त्याची वाट पाहिली पाहिजे. आपण त्याच्या भेटीकरिता कासावीस झालं पाहिजे. मग तो परमात्मा त्याने भेटत असतो. तुकोबरायांच्या पोटातले भाव भगवंतानं जाणले की तुकोबा माझी वाट पाहत आहे. फार कासावीस झाले, फार व्याकुळ झाले. याला विचारतात पुसावीस याची वाटे जे जे भेटते आहे असे देव कृपा करील मज काय लाज राखील. कधी कृपा करीसिनेने मज दिनाचे धावणे असं म्हणून म्हणून कासावीस झाले. मग ती अवस्था पाहून परमात्मा प्रगट झाला. त्यांचे शब्द आहेत महाराज. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारीला आला महाराज. त्यापेक्षा पुढचं म्हणतात बालवेश घेऊन श्रीहरी भेटला. ही भेट याच्या खाली अंडरलाईन आहे. भेटला म्हणजे तुकोबारांना देव आता भेटला. आता भेटल्यावर काय काम शिल्लक राहिलं? आता काहीच काम नाही महाराज. तुकोबारांना देव भेटलेलाच आहे. वाटेल त्यावेळेला प्रगट होतो, वाटेल त्यावेळेला बोलतो, वाटेल त्यावेळेला ताटात बसून जेवतो, वाटेल त्यावेळेला संवाद साधतो. असा देव तुकोबारांना भेटलाच. आता भेटल्यावर काही करायचं शिल्लक राहिलं नाही. मग भेटल्यावर काय करावं? जो भेटलेला आहे ना अखंड त्याचं चिंतन करावं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मनात भाव निर्माण झाला. आता फक्त चिंतनच करायचं, आता काहीच नाही मिळवायचं. म्हणून त्यांनी चिंतनाची जोडी हाची लाभ गडोगडी हाच लाभ तुकोबारांना वाटला. पण आता मी चिंतन करीन सुद्धा इथपर्यंत ठीक आहे. पण अखंड चिंतनावर टिकून राहणं तेवढं सोपं नसतं महाराज. ते आपल्या हातात नाही. मगाशी 3 मुद्दे आपण ऐकले की ते आपल्या हातात नाही. चिंतन होणं आपल्या हातात नाही. म्हणून त्यांनी महाराज ते चिंतन होणं परमात्म्याच्या हातात आहे. तो भेटला ना मग त्यानं काय केलं पाहिजे? त्याची भेट झाल्यानंतर त्याच्या आठवणीमध्ये आपल्याला कायमस्वरूपी त्यानं ठेवलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानं आपल्याला त्या आठवणीमध्ये चिंतनामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात मला सगळ्यात मोठा लाभ वाटतो तुझं चिंतन करणं देवा. तू माझी विनंती त्यांनी ऐक आणि मला त्यांनी असं कर तू स्वतःच माझ्या हृदयामध्ये त्यांनी बस.
आणि बसून त्यांनी महाराज तुझं चिंतन करून घे. तुम्ही बैसोनी अंतरी आणि मला अखंड तुझ्या चिंतनाच्या ठिकाणी तू जाग ठेवायचं काम कर महाराज. वर्णन मज जाग देवा, या मुद्द्यापर्यंत मी आलोय. आता काहीच मिळवायचं राहिलं नाही, देव सुद्धा नाही. मिळालाच ना महाराज देव. मग आता काय करायचं? श्वास अजून शिल्लक आहे, आयुष्य अजून शिल्लक आहे, उपाधी अजून शिल्लक आहे. मग तोपर्यंत जिवंत जगावं लागेल. मग या उरलेल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? काय उपक्रम केला पाहिजे? काहीच नाही केलं पाहिजे. अखंड चिंतन केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. ते चिंतनात जर आपलं मन रमलं तर बरं, नाहीतर घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पुढे म्हणतात विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. काय गरज आहे म्हणायची? काय सांभाळा म्हणायची गरज आहे? मी विश्रांतीला प्राप्त झालेलो आहे, पण फिसकटलो तर दुसरीकडे जाईल, तुम्ही सांभाळून ठेवा. हे म्हणण्याचं तात्पर्य महाराज. तुम्ही मला सांभाळा. म्हणून संतांच्या समोर विनंती आहे, तुम्ही मला सांभाळा. तसं देवाच्या समोर विनंती आहे, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही माझ्या अंतकरणात बसा. मज जागवा निर्धारी, मला अखंड जागे ठेवा. तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी, तुमच्या आठवणीच्या ठिकाणी मला कायमस्वरूपी जागे ठेवा. खरं सांगा, आपल्या मनामध्ये स्वाभाविकपणे खरोखर आठवण देवाची राहते का? कायम कीर्तनात खोटं बोलायचं नाही, खरं खरं सांगायचं. खरंच राहते का? नाही राहत. 24 तास आठवण आपल्या अंतकरणात देवाची राहत नाही. का बरं राहत नाही? स्वभावच आहे प्रकृतीचा, प्रवाहित होणे, वृत्ती प्रवाहित होते. हे दरवाजेच आहेत महाराज. हे डोळे म्हणजे दरवाजे आहेत, कान म्हणजे दरवाजे आहेत. या दरवाज्यातून त्यांनी महाराज सारखा प्रवास चालू असतो. डोळे उघडले की लगेच ताबडतोब दिसायला सुरुवात होतं. मग काय काय दिसतं डोळ्यासमोर? चांगलं दिसतं आणि वाईट पण दिसतं. आपण ग्रहण काय करतो ते आपल्यावर राहिलं. मनाला ज्याचा छंद असतो तेच माणसं ग्रहण करतात. उगत आहे मनाला छंद, एका आवडीचा विषय असला की लोक पाणी लावतात, नाही का तुम्हाला? जर विषय आवडीचा टाळून येतात महाराज. तो खरंच फार चांगलं सांगा तुम्ही. त्यांना एका ठिकाणी मी सांगायला लागलो, भगवंताचं अभंग त्याने मला असं कोणी गप्पा मारायला लागले की त्या गप्पा नाही मारा वाटत. असं वाटतं की एखादं चिंतन आपलं बी होईन आणि त्यांचं पण होईन. मग अभंग तुझं बिन काही स्थिर राही ऐसे नाही, कळो आले बहुतारी ती पांडुरंगा माझी चित्ती. लागलो सांगायला मी. ते लागले इकडे इकडे पाहिला. 2 मिनिटं इकडे इकडे पाहिलं. दुसरा एखादा मुद्दा मध्ये आला, तो आल्यानंतर असं त्याला पाणी लावलं की माझा अभंगही लांब गेला आणि ते चिंतनही लांब गेलं. का? त्यांच्या आवडीचा विषय समोर आला. मग त्याला त्यांनी लांबवायला सुरुवात केली. मनुष्य काय लांबवतो? त्याला जे आवडतं तेच अंतरीचे धावे स्वभावी बाहेर, ते आपोआपच बाहेर येतं महाराज. मानस जाणे जे बोले, त्याच्या बोलण्यातूनच त्यांनी महाराज त्याचं मानस कळत असतं. तो काय बोलतो हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मग एखादा मनुष्य कायम कायम तेच बोलत असला की समजायचं त्याच्या चित्ताचा विषयच हे झालेला आहे. त्याच्या मनात दुसरं काही नाहीच, हेच त्याच्या चित्तात भरलेलं आहे. एखादा संसाराविषयी जर कायमस्वरूपी बोलत असेल तर त्यांनी महाराज समजायचं हा संसारिकच आहे, फक्त कपाळाला गण लावलेला आहे. हा संसारिकच आहे. गप्पा संसाराच्या मारतो, गण लावण्यात माळ घालण्यात अजून काय कर. तुझं बोलणं त्यांनी महाराज संसाराविषयी बाहेर पडताना तोंडातून तुला दुसरं काही बोललेलं आवडत नाही. याचा अर्थ तू बहिरंगानं परमार्थ करतोस. अंतरंग त्यांनी महाराज संसारानं गच्च भरलेला आहे. म्हणून त्यांनी महाराज पारमार्थिक विषय जर असले तर ते त्यांनी महाराज फार प्रिय वाटतात. असा पारमार्थिक मनुष्य असतो. पण बाकीचं जर त्यांनी महाराज मनाला आवडत असलं आणि मन जर तिकडे धावायला लागलं तर मग स्वतःच मन स्वतःला आवडता येत नाही.
लोक म्हणतात सुद्धा मला मनच आवरलं नाही हो. सांगतात सुद्धा लोक त्यांनी मला मन गुलाबजाम होते खायला त्यांनी महाराज जरी शुगर होती तरी समोर दिसल्यानंतर मला मनच आवरलं नाही हो. मग खा अजून 4-5. बाकीच्या लोकांना त्रास महाराज घेण्या देण्याचा. मन आवरलं नाही हे मन फार वाईट आहे महाराज. काय काय करीतो या मना पर हे नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेओपतना दरिले असं मन आहे महाराज. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मधो मर्गतो मत्स्यो मकारादश चंचला. सगळ्यात चंचल आहे महाराज मन. अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला देवा चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्य हम निग्रहम म्हणणे वायुरी वसु दुष्करम. अरे वाऱ्याची मोठ घालता येईल पण मन आवरता येत नाही. काय करू देवा. मनानुसार देवानं सुद्धा उपाय सांगितला महाराज. मन मना भाव मत भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु मामे वैशेषी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी. तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. पण मनच भगवत रूप झालं पाहिजे. पण मनच घात करणार आहे महाराज. गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे जतन करा धावते सैरा ओढाळते. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा. मनच त्यांनी बंधनात घालतं. मन यो मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष हो. ही सगळी प्रमाण पाहून घ्या. मनच त्यांनी घात करतं. म्हणून मन जर त्याने जीवनमुक्त जरी असला आणि त्याचं मन जर फिसकाटायला लागलं त्याला काही करायचं राहिलं नाही. त्याच्या दृष्टीने सगळं बाधित झालेलं आहे. पण मन जर त्यांनी महाराज बहुचंचलचे पळ जाता येताना लगे वेळ म्हणून त्यांनी फार चंचल असणार हे मन विषयाच्या दिशेने धावतं. त्याचा स्वभावच आहे. आणि ते जर धावलं आणि विषयाचं चिंतन जर त्याच्या माध्यमातून घडायला लागलं तर कशाचं चिंतन बंद होईल. आता काय करू. मन जर त्यांनी महाराज विषयाचं चिंतन करायला लागलं तर कशाचं चिंतन बंद होईल. किती सोपं उत्तर आहे. देवाचं चिंतन बंद होईल. आणि सगळ्यात मोठा लाभ कोणता आहे. देवाचं चिंतन करणं. म्हणजे मग मनामुळे देवाच्या चिंतनात हानी होईल की नाही हा महत्वाचा विचार. मग जर देवाचं चिंतन अखंड घडावं चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी वाटत असलं तर काय आकळलं पाहिजे. मन आकळलं पाहिजे. कोण आकळू शकतो. फक्त देवच आकळू शकतो. म्हणून त्याला सांगितलं तू आतमध्ये बस. आणि बसून त्यांनी महाराज मला जागा ठेव. जागा काय ठेवायचं. तिकडे जाऊ नको. तुमच्या हातात त्यांनी प्रवास करताना तो मॅप असतो ना त्याच्यावर गुगल मॅप टाकतात की नाही. मग ती बाय बोलत राहते ती लेफ्ट वळा राईट वळा असं म्हणते की नाही. एवढ्या त्यांनी अंतरावर सरळ जा मग असं इकडं वळा असं त्यांनी म्हणते की नाही. ती ही जे सांगते की नाही ती काय करते तुम्हाला जागा करते. फाटा आला का जागा करते. वळायचं नाही. इथून सरळ जा. परत इथं वळायचंय इकडं वळा हे कोण सांगतं. ती सांगते. म्हणजे काय करते तुम्हाला जागा ठेवते. तसं आपलं मन जर त्यांनी मला झेंडायला लागलं की देवानं काय करायचं आतमध्ये बसायचं. बसून राह फक्त बसायचं नाही. त्या गुगल मॅप सारखं त्यांनी म्हणत राहायचं तिकडे जाऊ नको सरळ सरळ चाल असं त्यांनी चिंतन कर असं देवानं म्हणायचं. हे म्हणायचं तात्पर्य आहे मला. तुम्ही बैसून अंतरी तुम्ही आतमध्ये बसा मला जागा ठेवा. मला त्यांनी जागा ठेवण्याचं काम करा. माणसं फार चांगली आहेत मला खरं सांगतो मी तुम्हाला. त्यांना मनापासून परमार्थ पण करावं असं वाटतो. पण तरी सुद्धा हे मन अवघड आहे ना. या मनाची एक निके जे देखल्या गुढीच्या ठाई सोके. त्याला गुढी लागली का तिकडे जातं. मग मनामध्ये जर त्यांनी पूर्वीच्या संस्कारानुसार त्यांनी विषयाची गुढी असली आणि त्या मनाला उपदेश झाला साधू संतांचा त्याने मनाला समजून सांगितलं बाबा अरे करू नकोस. ऐके रे जना तुझ्या सहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मनामध्ये पंढरीचा राणा स्मरावा असं कोणाला उपदेश केला. जनाला. कोणाच्या मनाच्या त्या मनाला त्यांनी सांगितलं. जनाच्या मनाला सांगितलं ऐके रे जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. मनामध्ये पंढरीनाथाचं स्मरण कर. कोणाला सांगितलं मनाला सांगितलं. मग मनानं भगवंताचं चिंतन कर असं सांगितलं. त्याला कळालं आणि त्याला वाटलं सुद्धा महाराज मी जे करतो ते खराब आहे मला नाही करायचं. मला फक्त भगवंताचं चिंतन करायचं त्याला वाटलं. हा तो चिंतन करायला लागला इमानदारीने. पण चिंतन करायला लागल्यानंतर त्याने मला जर त्याच्या समोर विषय आले आणि पूर्वीचा त्याने विषयाचा ओढा होता तो जर जागा झाला मग त्यांनी कधी त्यांनी तिकडे जातो तो त्याला कळत सुद्धा नाही महाराज. हा महत्वाची गोष्ट आहे. महत्वाचा विचार आहे. म्हणून आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही. आपलं मन आपल्या हातात राहत नाही. आपलं मन त्यांनी फिसकटत राहतं. म्हणून तुकोबराय म्हणतात आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. पुढचं चरण महत्वाचं आहे. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. माझं मन तुझ्याजवळ बांधून ठेव देवा.
हे मी करू शकत नाही, फक्त तूच करू शकतोस. म्हणून त्यांनी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, म्हणून मला जाग ठेवा. निर्धारी निश्चयानं त्यांनी तुम्ही मला जागा ठेवा. तुम्ही जर मला जागा ठेवलत ना देवा तरच मी जागा राहीन. दोनच जागे करू शकतात, एक तर देव नाहीतर दुसरे संत. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबानानी कंटाळा. पण किती वेळ? फक्त 9 वाजेपर्यंत. मग त्याच्यानंतर मला कंटाळा येऊ शकतो. अखंड दया तुझी. 9च्या पुढे लोकांचे चेहरेच बदलतात म्हणा. मग तो कीर्तनकार 9 वाजेपर्यंत फार चांगलं सांगतो, मग ते म्हणतात फार चांगलं सांगितलं, पण 9च्या पुढे गेल्यावर तो कीर्तनकार त्याला दुश्मनच वाटायला लागतो. कोणत्या जन्मातली दुश्मनी असेल माहित नाही. हा महत्वाचा विचार. पण असतेच त्याला, त्याचे डोळेच सांगतात महाराज अरे तू बंद कर ना, आता किती वेळा ऐकूया. असं होतं ना महाराज बऱ्याच वेळेला. मग तो कीर्तनकार दुश्मन मला आता लांबवायचा आहे असा अर्थ काढू नका तुम्ही. नाही लांबवणार, मी मुद्द्यावर आलो ना आता. बघा ना तुम्ही, मला काय सांगायचंय, मन धावत राहतं, मनाला जे आवडतं तिकडं मन धावतं, म्हणून मनानं तिकडं त्यांनी फिरू नये. म्हणून देवाची विनंती केली, देवा तुम्ही बैसून या, तुम्ही माझ्या अंतकरणात बसा, मला जागा ठेवा, जाऊ देऊ नका. संत आहेत की माझा अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझं बाणाने कंटाळा. संतांच्या संगतीत गेलं की देव कायम आठवणीत राहतो. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हे त्यांनी कधी देवाला मागतात, कधी संतांना मागतात. अशा पद्धतीने फक्त मन ताब्यात ठेवण्याकरिता अट्टाहास आहे. मग एवढं करून जर त्यांनी मला तुम्ही जागा ठेवत असून सुद्धा जर मन भरकटलंच आणि जिकडं तिकडं जर जायला लागलं तर मग काय करा, हे मन जिथं जिथं जाईल ना तुम्ही त्यांनी बिनधास्त तुम्ही परवानगी देऊन टाकतो देवा तुम्हाला. तुम्ही त्यांनी महाराज त्याला जागा ठेवून सुद्धा जर ते भरकटत असलं तर तुम्हाला परवानगी कशाची? तुमच्याजवळ सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन काही सामान्य नाही महाराज. देवाच्या हातात जे आयुध आहेत ना ते सामान्य नाही. त्याच्या गदेचं नाव आहे कौमुदी. जर त्यांनी फटका बसला गदेचा चेंदाच डायरेक्ट, मागे पुढे पाहायचंच नाही महाराज काही. त्याचं धनुष्य आहे, त्याचं नाव आहे शारंग. त्याने शारंग धनुष्यावर जर प्रत्यंच्या लावली बाण सोडलं की समोरच्याचा कार्यक्रम. पुन्हा त्याने पाणी सुद्धा मागायचं नाही. हे त्याच्या हातात शंख आहे, पांचजन्य. नुसता वाजला तरी शत्रूचं हृदय विदीर्ण करून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगात आहे. एवढं सामर्थ्य त्या शंखाचं आहे महाराज. तसं जे चक्र आहे ना सुदर्शन चक्र, हे चक्र किती वेगवान आहे तुम्हाला माहिती आहे? देवाजवळचे 2 घटक अति वेगवान आहेत महाराज. त्याचं नाव आहे गरुड आणि दुसरं आहे चक्र सुदर्शन. हे मनापेक्षा 10,000 पटीने जास्त वेगाने वाहतात. महत्वाचे, मनापेक्षा 10,000 पटीने जास्त वेग आहे. इथं बसलं मंडपात कीर्तनाची बसले बसले लोक दिल्लीला जाऊन येतात महाराज. 1 सेकंदात लगेच दिल्ली पाहून येतात. दिल्लीचा दिवा आमच्या नगरला पाहायचो होता त्या चांदबिबीला, ती महाल बांधत होती. तसा दिल्लीचा दिवा इथं बसून दिल्लीचा दिवा पाहता येतो. एका सेकंदात मन जातं परत येतं.
एवढं वेगवान मन आहे, पण त्या मनापेक्षा 10,000 पटीने जास्त वेग आहे सुदर्शनाचा. आणि सामर्थ्य जर काय असेल तर मोठ्या मोठ्यांचा निपात करण्याचं सामर्थ्य सुदर्शनात आहे. आता वेळ संपून गेल्यानंतर सुदर्शनाचं सामर्थ्य सांगितलं असतं, ऐकायचं का तुम्हाला? तक्रार नाही करायची अजिबात. म्हणून आम्ही काय माझं प्रपंच तुमच्या समोर सांगत नाही, देवाचं सांगतोय ना. हे कीर्तनाच्या मर्यादा लोकांनी घातल्या, फार चांगली गोष्ट आहे, मर्यादित असलं पाहिजे. कीर्तनाला मर्यादा असते का कुठं? सर्व काळ करावे, चिंतनाशी नलगे वेळ आणि सर्व काळ करावे. अखंड त्यांनी चिंतन भगवंताचं करावं. पूर्वीच्या काळात कीर्तन त्यांनी रात्री सुरू व्हायचे, पहाटपर्यंत कीर्तन व्हायचे, काकड्याच्या टायमापर्यंत. मला माहिती आहे मोतीराम महाराज काकांनी फार श्रेष्ठ संत होऊन गेले. त्यांना चालता येत नव्हतं, 2 माणसांनी धरून आणायचं, उभं करायचं, मग सोडून द्यायचं विना हातात दिल्यावर. जे कीर्तनाला सुरुवात करायची रात्रभर कीर्तन करायचं. पण त्याने आता ती सोसतच नाही, आपल्याला रात्रभर कसं काय सोसत? 2 तासाचं सोसत नाही, ढाळ उलट्यावर येतात लोक लगेच. रात्रभर कसं सोचल, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज 2 तासाची मर्यादा घातली, चांगली गोष्ट आहे. जास्त सांगितल्यावर मानवी बिंदूला पण पचत नाही ना महाराज, ते ओव्हरलोड होतं. तुम्ही मास्टर लोक शाळेत शिकवता की नाही? 1.5 तासापेक्षा जास्त तुम्हाला शिकवायला परवानगी नाही, तेवढं शिकवता का? मानवी मेंदू एका वेळी तेवढंच ग्रहण करतो. नंतर कीर्तनामध्ये भजन असतं, चाली असतात, प्रमाण असतात. हे कशाकरिता असतं? तेवढ्या वेळ त्यांनी महाराज विश्रांती मिळते मेंदूला. आणि मग नवीन विषय सांगायला सुरुवात केली. ही संतांनी फार विचारपूर्वक केलेली तरतूद आहे महाराज. आपल्याकडे कीर्तन, याला आपण कीर्तन म्हणतो. तिकडे उत्तर प्रदेशात गेले याला कीर्तन नाही म्हणते, फक्त भजन म्हणायचं त्यालाच कीर्तन म्हणतात. आपल्याकडचं कीर्तन ही अशी पद्धत आहे, असू द्या, ते नाही मला सांगायचं. काय सांगायचं होतं? सुदर्शन सांगायचं होतं. सुदर्शन एक प्रसंग सांगतो, 1 मिनिटात सांगतो. महाभारती युद्ध जेव्हा झालं की नाही, कौरव पांडवांचं युद्ध होतं. 5च पांडव होते आणि 100 कौरव होते. मग त्यांनी भरपूर भेटले होते. 18 अक्षयणी सेना होती. एवढे मोठे एकमेकावर भांडण करणार होते. मग या भांडणामध्ये त्यांनी महाराज एक असा त्यांनी शूरवीर योद्धा होता, जो त्यांनी महाराज तो त्या युद्धामध्ये सहभागी होण्याकरिता निघाला होता. तो भीमाचा नातू होता महाराज, घटोत्कचाचा मुलगा. त्याचं काय नाव होतं? बभरू वाहन. त्याचं बभरू वाहन असं नाव होतं. त्याला न सहायची बभरू, न सहायची बभरू, त्याला बभरू असं नाव होतं. हा जो बभरू शक्ती उपासक होता. त्याने शक्ती उपासना करून त्याच्याकडे असे 3 बाण होते महाराज. असं सामर्थ्य त्याच्यात होतं, एक बाण मारल्याबरोबर संकल्प करून जेवढे समोर योद्धे आहेत सगळे एकाच वेळेला मरतील, एवढं सामर्थ्य त्याच्या अंगात होतं. आणि तो निघाला होता. आणि त्याचा एकच नियम होता, जी हरणारी बाजू आहे त्याच्या बाजून उभं राहायचं. हारे का सहारा, खाटूश्याम आहे की नाही, तोच आहे खाटूश्याम, हारे का सहारा. मग त्या बाजूने जायचं. आता युद्ध चालू असताना त्यांनी कौरवांची उतरती कळा लागली होती ना. 99 तर त्यांनी महाराज मेलेच होते. दुर्योधन एकटाच तग धरून होता. आता ते मरणार आहेत सगळे त्यांनी महाराज. मग त्याला असं वाटलं की त्यांनी आता आपण गेलं पाहिजे. निघाला. देवाला कळालं हा गेला की हा पांडवांचा निपात करून येईल. देवानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ब्राह्मण होऊन गेला. आणि म्हणले कुठे निघालास? म्हणजे त्यांनी सहाय्यता केलं. कोणाला? म्हणलं कौरवांना. का बरं? त्यांची पडती बाजू आहे म्हणून चाललो म्हणला. अशा पद्धतीने तो जाण्याकरिता निघाला. भगवंतांनी ब्राह्मण होऊन गेला होता. तुम्हाला काय तुझ्या सामर्थ्य आहे सांग. ती पिंपळाचं झाड होतं मोठं. तुम्हाला माझ्याकडे असा बाण आहे. एका वेळेला त्यांनी महाराज सर्वांचा निपात केला. म्हणे हे एवढे पान आहेत पिंपळाचे, एका वेळेला छिद्र पाडशील का? म्हणे पाडेल ना. एक पान पिंपळाचं पायाखाली ठेवलं महाराज देवानं. आणि त्याला सांगितलं बाण मार. बाण मारला. प्रत्येक पानाला छिद्र पडलं. आणि पायाखाली पान होतं त्याला पण छिद्र पडलं. एवढं सामर्थ्य त्याच्या अंगात होतं. कळालं बाप्पा हा माझ्या पांडवांचा कर्दन काळ होईल ना, आता काय करायचं? मग त्यांनी म्हणले हे बघ मी ब्राह्मण आहे आणि मला दान त्यांनी पाहिजे. आता ब्राह्मण दान मागायला लागला म्हणल्यावर त्याला ब्राह्मणाला अधिकार असतो दान मागण्याचा. ब्राह्मण हा फार महत्वाचा असतो. ब्राह्मण त्यांनी आपल्या धर्मामध्ये फार महत्वाचा घटक आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे. सर्वांनी त्याची त्यांनी पूजा केली पाहिजे, आदर केला पाहिजे. भूदेव त्यांना अशा पद्धतीने म्हणतात. मग तो त्यांनी धर्म जाणणारा होता. तो म्हणला ठीक आहे काय दान देऊ? म्हणे मला एकच दान पाहिजे. काय? तुझं मस्तक तोडून दे. ब्राह्मण पुढे मुंडकी कापून मागतो का? खरं तुम्ही सांगा. पण मागितलं मला, त्याला मस्तक मागितलं. त्याला कळालं हा ब्राह्मण आहे, दुसराच कोणीतरी आहे. पण वचन देऊन बघणार तू म्हणशील ते द्यायला तयार आहे. मग त्यांनी मुंडकं कापून द्यायचं ठरलं. पण मग देवानं पण विचारलं तुझी शेवटची इच्छा काय सांग. पण काय नाही, मला ना महाभारती युद्ध पाहायचं. महाभारताचं युद्ध मला त्यांनी पाहायचंय, एवढीच माझ्या मनात इच्छा होती. देव म्हणला ठीक आहे, मग तुझा मृत्यू नाही व्हायचा. तुझं मुंडकं जरी कापलं तरी पण तुला युद्ध पाहता येईल. मग भाल्याच्या टोकावर त्याचं मुंडकं घेतलं आणि उंच टेकडीवरून येऊन त्यांनी भाला रोवला. तिथून सगळं महाभारती युद्ध दिसत होतं. तो सगळं पाहत होता. झालं महाभारती युद्ध पण झालं. उशीर झालं ना आपल्यासारखं, त्याच्यामुळे पटकन झालं. ते युद्ध झाल्यानंतर विजय झाला पांडवांचा. आणि विजय झाल्यानंतर त्यांनी महाराज पांडवांना फार अभिमान झाला. म्हणजे युधिष्ठिर आहे, त्याच्यानंतर त्यांनी भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे आनंदात आहेत. आपला विजय झाला. देव म्हणला वा तुमचा विजय झाला. प्रत्येकाला वाटायचं मी एवढा श्रेष्ठ आहे. भीमाला वाटायचं मी गदाधर आहे, अर्जुनाला वाटायचं मी धनुर्धर आहे. सगळेजण त्यांनी महाराज त्यांच्या मस्तीत होते.
देव म्हणला बरं झालं, तुमचा पराक्रम फार झाला, पराक्रमामुळे विजय प्राप्त झाला, सगळं चांगलं झालं, फक्त एका जणाला भेटायला गेलं पाहिजे. कोणाला? म्हणे तू बबरू वाट पाहतो, त्याला भेटायला गेलं पाहिजे. मग गेले त्याला भेटायला, आणि त्याचं मुंडकच होतं महाराज, फक्त ते बोलत होतं. आणि त्याला विचारलं महाभारत युद्ध पाहिलं? म्हणे पाहिलं. म्हणजे काय पाहिलं? मग कोणी कोणी पराक्रम केला? कशाचा पराक्रम म्हणला? तो म्हणायला लागला पराक्रम? कशाचा पराक्रम? अरे म्हणे एवढा शूरवीर लोकांनी पराक्रम केला, मला तर कोणाचाच पराक्रम दिसला नाही म्हणले. सगळे अधर्मी मारले गेले आणि सगळे मरत होते महाराज, बाण मारित होते, सगळं काय होत होतं, पण त्यांच्याच्यानं काय होत नव्हतं. मग काय होत होतं? म्हणे तो बाण यायचं त्यांचा, पण बाण येण्याच्या आधी एक चक्र यायचं, आणि ते चक्र त्या दुष्टाचा निपात करायचं, आणि मग बाण येऊन आदळायचा. म्हणजे काय कामाचा तो बाण? म्हणजे त्याने पिठण न्यायानं आधी, म्हणजे आधी दळलेलं पीठ आहे आणि त्याला परत पीठ दळीत बसायचं. हा महत्वाचा विचार आहे. आधीच मारले त्याला अजून मारायचं. म्हणून त्यांनी महाराज कोणीच पराक्रम केला नाही, फक्त एका चक्रानं पराक्रम केला. असं जेव्हा म्हणले सगळे एकमेकाकडे पाहायला लागले, म्हणून कोणतं चक्र आहे? मग सगळ्यांच्या लक्षात आलं आपले बाणन, आपले त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नव्हत्या. हे सगळं सामर्थ्य भगवंताचं आहे, आणि नुसतं भगवंताचं नाही, भगवंताच्या हातातलं जे सुदर्शन आहे ना, त्या सुदर्शनाचं हे सामर्थ्य आहे. अख्ख्या महाभारती युद्धामध्ये सगळ्या दुष्टांचा नाश केला, पापाचा भार त्यांनी घालवला असेल कोणी? एकट्या सुदर्शनानं घालवला. एवढं समजलं म्हणून त्यांनी माझं मन आणि विषयाकडे त्यांनी धावतं. काय अवघड आहे तुझ्या सुदर्शनाला? अरे त्या एवढं जर सुदर्शन करू शकतं, सगळ्या दुष्टांचा निपात करू शकतं, माझ्या मनातल्या दुष्ट विचारांचा निपात सुदर्शन करू शकत नाही का? सगळ्यात महत्वाचा विचार आहे. फार पापाचे विचार मनात येतात. दूध खेळावा असं वाटतो, जुगार खेळायशी वाटते, व्यभिचार करावा असं वाटतो, खोटं बोलावं असं वाटतं, पाप बुद्धी निर्माण होते, चोरी करावीशी वाटते, सगळ्या गोष्टी कराव्याशी वाटतात, आणि मन धावतं महाराज. मग ते मन जर त्यांनी दुष्ट विचाराच्या दिशेने धावलं आणि खरोखर वाटत असलं आपण चांगलं जीवन जगावं, तर मनाला समजून सांगावं, मनानं ऐकलं नाही तर देवाला समजून सांगावं. आणि काय सांगावं देवाला? देवा माझं मन माझं ऐकत नाही, आता तुला काय करायचं कर, काय कर, तुझं सुदर्शन घेऊन बेरोग ठोक माझ्या मनाच्या समोर धाड, आणि जे होईल ते होईल, माझ्या मनाला आवर. म्हणून त्यांनी जेथे जेथे जाय मन आड घाली सुदर्शन, तुझं सुदर्शन आडवं घाल. म्हणजे त्यांनी माझं मन धावणार नाही, मनाला वचक राहील. मनाला सुद्धा वचक असलं पाहिजे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. नाही तर मन फार वाईट आहे. एक उदाहरण मनाकरता सांगतो आणि थांबतो. एका राजानं फरमान काढलं. बरं महाराज, फरमान काढलं. तो म्हणला तुम्हाला ऐका वाटतंय ना, पण नाही तर घेण्या देण्याचं मी सांगायचं. मग उभ्या बाजारात एका थान घेतो नावडे पंढरीनाथ ही बरंच सांगितलं. अभक्तांश विज्ञाय न ददवस कथामृतम. अभक्तांच्या समोर त्यांनी बळजबरी सांगत जाऊ नये. म्हणजे अभक्त केव्हा होताल तुम्ही? जेव्हा तुम्हाला हे ऐकावं नाही असं वाटेल त्यावेळेला तुम्ही अभक्त ठरा. ऐकावं वाटतं ना म्हणजे तुम्ही भक्त आहात. ऐका लक्ष. आता हे सांगणं म्हणजे काय, पण तुमच्या हिताचं आहे म्हणून सांगतो. लक्षपूर्वक ऐका. हिताचा मुद्दा सांगतो. हिताचं तरी ऐकायचं माणसाने. पण लक्ष ऐका. एका राजानं फरमान काढलं महाराज. तो म्हणला शिळी अशी जात आहे, तिला नाव आहे लुबरी. कशातही तोंड घालते मला, कुठे तोंड घालते. म्हणून त्यांनी शिळी काही खाते, किती खाऊ घाला तरी पण परत खाण्याकरता तोंड पुढं करतेच महाराज. म्हणून त्यांनी मला अशी शिळी आणा की जिच्या समोर हिरवा चारा टाकला तरी पण तिने नाही खाल्ला पाहिजे, तिने तोंडच समोर नाही आणलं पाहिजे, अशी शिळी धरून आण. असे लोक म्हणले त्याला बक्षीस देणार आहे राजा. अशा शेळ्या फुगवल्या म्हणत काय सांगायचं. वस्त्रवण्याकरता तेल पाजावं लागलं पण फुगवल्याच भरपूर. आणि फुगून नेल्या महाराज राजाच्या समोर. भरपूर त्यांनी खाऊ घातलं शेळीला. राजानं पण हिरवा घास टाकला लुसलुशीत. आणि घास टाकल्याबरोबर किती फुगलेली शेळी असली तरी ती तोंड घालतेच महाराज त्याच्यात. तिनं घातलंच महाराज तोंड. आता काय करावं, कोणालाच बक्षीस नाही, सगळ्या शेळ्या रिजेक्ट झाल्या. आता काय करायचं. एक शहाणा मनुष्य होता. तो मला बक्षीस जर प्राप्त करायचं असेल तर शेळी मात्र तयार केली पाहिजे. काय करायचं, त्याच्या हातात एक छमटी घेतली महाराज त्याने, छमटी. आणि ती छमटी घेतल्यानंतर तो हिरवा चारा शेळीच्या पुढे टाकल्यानंतर शेळीनं त्या घासाकडे तोंड नेलं का रपकन तोंडावर तिच्या दिला, फटकन फटका मारला. छमटीचा फटका जास्त लागतो. काठीनं मारणं आणि छमटीनं मारण्याच्यात फरक आहे महाराज. काठीनं तरी दणका बसतो, छमटीनं रपका बसतो महाराज. रपकून काढलं जातं की नाही. असं तोंडावर त्याने रपका मारला, फटकन फटका मारल्याबरोबर त्यांनी शिळीन तोंड मागं घेतलं. हातात छडी होती, छडी आणि दिसण्यासारखी होती. तुमच्या असे मास्तर लोकांच्या हातात जास्त मारीत जाऊ नये बाप्पा. त्या दिवशी सरांचं त्यांनी झालं ते अभिष्ट चिंतन. प्रत्येक विद्यार्थ्याने सांगितलं सरांचा रपका खाल्ला नाही असा विद्यार्थी नाही, असला तर त्यांनी बोलवा आपण त्याला बक्षीस देऊ. म्हणजे एवढा मार त्यांनी विद्यार्थ्यांनी खाल्ला, सरांनी एवढं मारलं. माझ्या मध्ये काही चांगलं सांगा, काय ते चांगलं. पण माझ्या मनात मला फार बोलावं वाटत होतं, पण गेला सगळा वेळ संपून. त्या दिवशी काय करू मी तरी. मला त्यांच्याविषयी फार जास्त त्यांनी डॉक्टर महाराजांसारखा महात्मा त्यांनी घडवला. एवढे त्यांनी महाराज गोष्टी घडल्या. हे वैशिष्ट्य आहे महाराज त्यांचं.
म्हणून त्यांनी मला फक्त मारहाण केली राहू द्या ते लाभ द्यायला. पण छमटी त्यांनी हातात होती छमटी, ती छमटी त्यांनी मला त्या शिळीनं पाहिली, तोंड पुढे घेतलं की छमटी लगेच फटका, नुसती छमटीने फटका डायरेक्ट. शिळीच्या लक्षात आलं किती हिरवं दिसत आणि काही असू द्या आपल्या नशिबात नाही, आपल्या नशिबात फक्त फटका. म्हणून त्यांनी त्या शिळीच्या मनाची स्थिती चांगली तयार झाली. राजाच्या समोर नेली, पेंडीवर घास टाकला, हातात छमटे घेऊन उभा राहिला त्या शेळीचा मालक. राजा म्हणला आता शेळी खाणार. शेळी त्या घासाकडे फक्त पाहायची आणि पाहून त्या छमटेकडे पाहायची. शेळीच्या डोक्यात एकच विचार होता आता ही आली छमटी जवळ, म्हणून ती घासाकडे पाहायची छमटेकडे पाहायची. म्हणजे तिनं तोंड लावलं नाही मला. कशामुळं? छमटीमुळे. तिला माहित होतं तोंड लावलं की फटका. कशा करता सांगितलं? त्या लुबऱ्या शेळीसारखंच मन आहे महाराज, कशात तोंड घालेल सांगता येत नाही. महत्वाची गोष्ट, कुठे तोंड घालतो मग त्याला काय पाहिजे? छडी पाहिजे. ती कशाची? आपल्या आत्मसंयमाची छडी पाहिजे. हा महत्वाचा विचार. आत्मसंयम नको जाऊ रे मना, काय गरज आहे तिकडे जाण्याची? आत्मसंयमानं जर मन आवरता नाही आलं मग त्याला एकच पर्याय, त्याचं नाव आहे सुदर्शन. मग भगवंतानच चेंदा करायचा. असं जर नाही ऐकलं तर मग मात्र त्यांनी भगवंतानं पर्याय करायचा, मग सुदर्शन आपोआपच करेल छडीचं काम. हा महत्वाचा विचार. म्हणून जेथे जेथे जाय मन तेथे आड घाली सुदर्शन, सुदर्शन चक्र आडवं घाल. मग मी काय करीन? अखंड तुझं चिंतन करीन. कसं कराल? तुझ्या चिंतनात सगळं जग विसरून जाईल. मला जगाशी काय घेणं देणं राहणार नाही. कनिष्ठ लाभाचं काही घेणं नाही महाराज. लोक काय आहेत आणि कसे आहेत, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, लोकांशी काही संबंध ठेवला नाही. धन पाहिजे नाही, कुठंच घोंगडा अडकलेलं नाही. घोंगडे अडकतात ना महाराज, लोकांच्या समोर फार लवून भजून राहावं लागतं का? तर काहीतरी घोंगडा अडकलेला असतं. हा महत्वाचा विचार आहे. आता काहीच अडकलं नाही, फक्त देव त्या डोळ्यासमोर दिसतोय, सगळं जग बाजूला झालेलं आहे. मग काय करणार? तुझं चिंतन करणार आणि त्या चिंतनामध्ये बेभान होऊन त्यांनी पूर्णत्वाला त्यांनी प्राप्त होऊन नाचणार आणि निर्लज्ज होऊन नाचणार. महाराज म्हणतात तुका म्हणे भोले, 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 तुका म्हणे भोले.
काय म्हणे भोजे म्हणजे पूर्णत्वाला जाऊन मग मी नाचेन, निर्लज्ज होऊन नाचेन. पूर्ण झाल्याशिवाय निर्लज्ज होऊन नाचता येत नाही महाराज. हा, काहीतरी खंत पोटात असली की ते कशाला नाचताय महाराज, त्याला लोकांची लाज वाटते. हा, निर्लज्ज झालं पाहिजे, निर्लज्ज होऊन मी नाचेन. हा, अखंड तुझं चिंतन मला होईल. एक मुद्दा सांगतो, सगळ्यांच्या हिताचा मुद्दा आहे, लक्षपूर्वक ऐका. पण भगवंताचं चिंतन कायमस्वरूपी व्हावं हाच लाभ आहे जीवनातला. मग ते कोणत्याही माध्यमातून व्हावं. सकाळचा काकडा हे चिंतन करण्याचं माध्यम आहे. हा, विष्णू सहस्रनाम हे चिंतन करण्याचं माध्यम आहे. ते ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं भागवताचं पारायण हे चिंतन करण्याचं माध्यम आहे. ते अखंड करणे महाराज नामस्मरण हे माध्यम आहे. गाथा भजन हे माध्यम आहे. त्यातलं प्रवचन हे माध्यम आहे, चिंतनाचं माध्यम आहे. हे कीर्तन हे चिंतनाचं माध्यम आहे. ज्याला खरंच कीर्तन आवडतं ना महाराज, त्याला आता इथं काहीच आठवलं नसेल जगातलं बाकीचं, त्याचं चित्त सगळं कीर्तनाजवळ एकाग्र झालं असेल, तो देवाविषयी त्याने ऐकतच राहिला असेल. आता ज्याच्या पोटातच प्रपंच आहे ते काय करणार आहे, ते फार तर फार असू द्या. मग हे चिंतन करण्याचं माध्यम आहे. याच्यानंतर जर त्यांनी जागर केला नाही या सगळ्या लोकांनी, ते सुद्धा चिंतन करण्याचं माध्यम आहे. तुम्ही सगळे संत बघा, तुकोबारांच्या हातामध्ये विणा पाहायला भेटेल, सावतोबांच्या हातामध्ये चिपळ्या पाहायला भेटतील. हे सगळे गोरोबा काकांच्या हातात चिपळे का बरं, हे त्यांच्या हातात दिलेलं आहे सगळ्या लोकांनी. त्यांच्या मूर्ती सुद्धा अशाच तयार करतात. का बरं करतात, अरे ती करतालाय ना, हे चिंतन करण्याचं माध्यम आहे. हा जो विना आहे ना, निवृत्त तारा त्यांनी फिरवायच्या नाहीत, याच्या माध्यमातून तो स्वर प्रगट होईल आणि त्या माध्यमातून भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. कोणत्याही माध्यमातून भगवंताच्या चिंतनापर्यंत गेलं पाहिजे. असा मित्र जीवनामध्ये जोडला पाहिजे की ज्याच्या बरोबर गप्पा मारताना प्रपंचातला शब्द सुद्धा नाही आला पाहिजे, फक्त भगवंताची आठवण झाली पाहिजे. तो मित्र सुद्धा भगवंताच्या चिंतनाचं माध्यम असलं पाहिजे. महत्वाचा विचार आहे मला. असा प्रत्येक घटक आपल्या जीवनामधला असला पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्याला देवाची आठवण होईल, देवाचं चिंतन होईल. नवीन खोली बांधली आम्हाला त्यांनी, पत्र्याच्या खोल्या आहेत सगळ्या, त्याच्यात त्यांनी महाराज फार जास्त गडबड होते, सगळं तिथंच असतं एका जागेवर. म्हणजे नवीन खोली बांधा, छोटी खोली आहे आपली, तिला खिडकी आहे मला, त्या खिडकीला अशा 3 झडपा आहेत लोटायच्या. मग काय केलं, तो एक त्यांनी पोरगा होता, तो मला फार छान खोली झाली, फार सगळं चांगलं आहे. म्हणजे एक काम करतो का, या ज्या खिडकीच्या काचा आहेत ना महाराज 3, त्याला एक राम, एक कृष्ण आणि एक हरी असे 3 फोटो आणून लाव. कशाला, माझे डोळे उघडल्याबरोबर मला तो राम दिसला पाहिजे. म्हणजे माझी खिडकी काय झाली, माझ्या चिंतनाचं माध्यम झाले. समोर त्यांनी दरवाजा आहे, त्या दरवाजावर त्यांनी भगवंताचा एक फोटो त्यांनी लावायचा आहे. तो फोटो त्यांनी लावायचा, तो दरवाजा माझा भगवंताच्या चिंतनाचं माध्यम झालं पाहिजे. तुमचा वेळ घ्यायला नाही सांगत मी, महत्वाचा विचार सांगतो. असं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघा, प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनातली भगवंताच्या चिंतनाचं माध्यम ज्या वेळेला आपण करू, त्यावेळेला वेगळं चिंतन करायची गरज पडणार नाही. देवाच्या कृपेने तिथंच आपल्याला चिंतन त्यांनी घडत राहील. म्हणून चिंतन हा सगळ्यात श्रेष्ठ असणारा लाभ आहे आणि तो आपण सगळ्यांनी जीवनामध्ये प्राप्त करून घेतला पाहिजे. तो प्राप्त करण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. तुकोबारांना संसाराचा त्यांनी लाभ अपेक्षित नाही, तुकोबारांना मोक्षाचा लाभ अपेक्षित नाही, तुकोबारांना देव सुद्धा मिळवायचा नाही. देव मिळालेलंच आहे, फक्त मिळालेल्या देवाचं अखंड चिंतन करून त्याला भोगायचंय. म्हणून भोगण्याकरिता चिंतनाचा लाभ वाटतो. म्हणून चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, म्हणून देवाला विनंती करतात, तुम्ही बैसून अंतरी मज जागवा निर्धारी. आणि नाहीच थांबलं म्हणतं काय करायचं, देचे देचे जाय मन आड घाला सुदर्शन. आणि मग काय होईल, मग मी नाचेन निर्लज्ज. महत्वाची गोष्ट, या स्थितीपर्यंत तुकोबाराय गेले. फक्त तुकोबारायच नाही गेले महाराज, सगळेच संत गेले. कोण कोण गेले सांगू का, हे ज्ञानेश्वर, गुरु शंकराचार्य ज्ञानोबा गुरु शंकराचार्य ज्ञानोबा गुरु शंकराचार्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा